we have been taking on the subject of the joy of the Lord. प्रभूचा आनंद हा विषय घेतलेला आहे मी. I think so about now more than a month or महिना झाला असेल बहुतेक आता. and we are in the last point. शेवटचा मुद्दा त्यातला मी घेतलाय. So we will just read the passage. आपण तो उतारा वाचूया. The joy of the Lord. प्रभूचा आनंद. Nehemiah 8th chapter verse 10. नेहमाया 8:10. Then Nehemiah said to them, "Go your way, eat the fat, drink the sweet, and send portions to those for whom nothing is prepared. For this day is holy to our Lord. Do not sorrow, for the joy of the Lord is your strength." नेहमाया याचा 8वा अध्याय त्यातलं 10वं वचन. तेव्हा त्याने त्यांना म्हटले, जा तेलकट खा व गुळचट प्या व ज्याच्यासाठी काही तयार झाले नाही त्याच्याकडे वाटे पाठवा, कारण हा दिवस आमच्या प्रभूला पवित्र आहे. म्हणून खिन्न असू नका, कारण यहोवाचा आनंद तुमचे सामर्थ्य आहे. Praise God. Hallelujah. The joy of the Lord is our strength. परमेश्वराचा आनंद आपले सामर्थ्य आहे. If you lose your joy, you will lose your peace. तुमच्यातला जर आनंद गेला तर तुमच्यातली शांती जाईल. If you lose your joy, you will lose your wealth. आनंद गेला तर संपत्ती पण जाईल. Amen. आमेन. If you lose your joy, you will lose your strength. आनंद गेला तर शक्ती पण जाईल. Now the first point we learned was what is joy. पहिला मुद्दा आपण शिकत होतो तो म्हणजे आनंद म्हणजे काय. So now we won't dwell in it. त्यावर आपण परत जाणार नाही. But you know, I told you the Hebrew word for joy is chedwa. पण मी तुम्हाला सांगितलं आनंद यासाठी हिब्रू शब्द आहे चेडवा. Chedwa means the beginning of all joys. चेडवा म्हणजे सर्व आनंदाचा प्रारंभ, The spring, the source of all joy. सर्व आनंदाचा उगम, सर्व आनंदाचा झरा. All that merriment, all that happiness you talk about, जो सगळा आनंद किंवा ज्या सगळ्या मजेविषयी आपण बोलतो it springs forth from this source that is the joy of the Lord. तो सगळा आनंद प्रभूच्या आनंदातूनच बाहेर येतो. Amen. Hallelujah. And if you miss this joy, you will miss every kind of other merriment you talk about. आणि तुम्ही प्रभूचा आनंदच जर गमावला तर बाकीची सर्व मजा आपल्या जीवनातली तुम्ही गमावून बसाल. Amen. आमेन. The second point, दुसरा मुद्दा, the normal Christian life. साधारण ख्रिस्ती जीवन. What is the normal Christian life we learned? साधारण ख्रिस्ती जीवन आपण काय शिकलो. A Christian always rejoices ख्रिस्ती माणूस नेहमी आनंद करतो. in every situation and every trial. प्रत्येक परिस्थितीत, प्रत्येक समस्येत. Now the third point we are learning is तिसरा मुद्दा आपण शिकत आहोत तो म्हणजे the power of joy. आनंदातील सामर्थ्य. The power of joy. आनंदातील सामर्थ्य. What is the power of this joy? आनंदातून काय हे सामर्थ्य येतं. You know, happiness comes by seeing. तुम्हाला माहितीये की उल्हास बघून येतो, आनंद बघून येतो. Happiness comes by seeing काही गोष्टी बघून आनंद येतो, because it is natural. नैसर्गिक आनंद. But joy comes because of believing. पण विश्वास ठेवल्यामुळे प्रभूतला आनंद येतो. Don't forget this statement. हे वाक्य तुम्ही खास करून मराठीमध्ये याचा गोंधळ करू नका. गोष्टी बघून नैसर्गिक आनंद येतो, पण प्रभूमध्ये आध्यात्मिक आनंद येतो. But by believing, विश्वास ठेवून प्रभूमध्ये. see, happiness, the word that merriment, the mirth that is written in the Bible, or the happiness that we talk about is a natural one. And when you see something in the natural, that makes you happy. नैसर्गिक स्तरावरती समजा काही गोष्टी आपण बघितल्या आणि त्या गोष्टी बघितल्यानंतर आपल्याला थोडंसं बरं वाटून आनंद वाटला तर ते नैसर्गिक स्तरावरचं आहे. But joy comes because of believing. पण मी जो आनंद बोलत आहे तो आनंद प्रभूवर विश्वास ठेवल्यामुळे येणारा आनंद. Though you may not see the evidence of it आणि त्याचा पुरावा जरी तुम्हाला दिसला नाही or the proof of it, किंवा त्याचा पुरावा समजा तुम्हाला जरी दिसला नाही you still rejoice तरी तुम्ही आनंद करता. because your rejoicing is in the Lord. कारण तुमचा आनंद प्रभूत असतो. Happiness says, आनंद किंवा नैसर्गिक आनंद जो आहे, उल्हास, प्रभूतला उल्हास घेऊया, जगातला आनंद घेऊया. okay. ठीक आहे. प्रभूमध्ये उल्हास, जगामध्ये आनंद. Now, happiness says, show me the money and I'll be happy. आनंद म्हणतो, जगातला आनंद म्हणतो, मला पैसे दाखव तर मी आनंद करीन. Show me some evidence and I'll be happy. मला काहीतरी दाखव ना, कुछ दिखा तो सही, तर मी आनंद करीन. See, my eyes have to see. माझ्या डोळ्यांना ते दिसलं I पाहिजे. want to see it. मला बघायचंय. He won't say, I want to experience it. He'll say, I want to see it. तो असं नाही म्हणणार की मला अनुभवायचंय, तो फक्त म्हणणार मला बघायचंय.
But joy says, परंतु उल्हास म्हणतो, even if you don't show me, जरी तू मला दाखवलं नाही I will still rejoice तरी मी उल्हासच करणार, because आनंदच करणार, I believe in God. कारण की माझा प्रभूवर विश्वास आहे. I believe in God. प्रभूवर माझा विश्वास आहे And everything will work out together for my good. आणि सरते शेवटी सगळं माझ्या चांगल्यासाठीच होणार आहे. When you are sad, जेव्हा तुम्ही दुःखी होता you are showing it to the Lord that He cannot help you. तेव्हा जणू तुम्ही प्रभूला असं म्हणताय आणि असं दाखवताय की प्रभू देव बाप्पा तू करूच शकत नाही. And without faith, you cannot please God. आणि एक तर विश्वासाशिवाय आपण देवाला कधीच प्रसन्न करू शकत नाही. There is no other way you can please God except by faith. बाकी कुठलीही रीत नाही. देवाला आनंद द्यायची, देवाला प्रसन्न करायची रीत एकच आहे आणि ती म्हणजे विश्वास. And believing will fill you with joy and peace. आणि प्रभूवर विश्वास ठेवल्यामुळे तुम्ही आनंदाने आणि शांतीने भरून जाल. And that will finally crush Satan under your feet. आणि त्यामुळे शेवटी सरते शेवटी सैतान तुमच्या पायाखाली तुडवला जाईल. Praise God. हालेलुया. You know, joy at times cannot be expressed. कधी कधी हा जो उल्हास आहे तो आपण प्रगट करू शकत नाही. Sometimes you cannot express it. कधी कधी हा उल्हास, प्रभूतला हा आनंद आपल्याला प्रदर्शित करायला जमत नाही. Unlike the happiness of the world. जसं जगातला जो आनंद आहे तो वेगळा. Like for instance, उदाहरणार्थ you ask, why are you happy? तुम्ही समजा विचारलं कोणाला तरी की तुम्ही का एवढे आनंदी आहे, He says, because I got promotion. तर ते म्हणतील की मला प्रमोशन मिळालं, Because I got out of this mess. किंवा मी या सगळ्या गोंधळातनं प्रॉब्लेम मधून बाहेर आलो, Because everything is working fine in my life. कारण माझ्या जीवनात सगळं काही सुरळीत आहे. See, it has got some results. काहीतरी त्याचे परिणाम असतात. But joy cannot express itself at times. पण प्रभूतला जो उल्हास आहे ना तो कधी कधी प्रदर्शित करता येत नाही. It cannot express it with words. कधी कधी तो शब्दांनी सुद्धा सांगता येत नाही. But it is the strength पण ती एक ताकद असते through which even Jesus underwent the cross. ज्या ताकदीद्वारे येशू ख्रिस्त क्रूस सुद्धा सहन करून घेऊन गेला And successfully and happily. आणि ते यशस्वीरित्या आणि आनंदाने. See, many have a measure of peace because they have been forgiven by the Lord. बऱ्याच लोकांमध्ये ना प्रमाणात शांती असते, म्हणजे एवढीशी अशी प्रमाणात शांती असते. का? कारण की त्यांना माहिती असतं प्रभूनी माझ्या पापांना क्षमा केलेली आहे. Why are you happy, brother? का तुम्ही आज आनंदी आहे ब्रदर? You know, because I had sinned की मी पाप केलं होतं and I asked forgiveness. आणि मी क्षमा मागितली And Jesus forgave me. आणि येशूनी मला क्षमा केली. Now I have peace. तर आता माझ्यात शांती आहे. When it concerns peace and forgiveness of your sins, you say you have peace. तुमच्या पापांची क्षमा जेव्हा होते त्याच्यानंतर मग तुम्ही म्हणता की हो मला शांती मिळाली. But पण in the area of joy, आनंद किंवा उल्हास हा जो भाग आहे why don't we say, त्या भागात आपण असं का म्हणत नाही though my situation is bad, की जरी माझी परिस्थिती वाईट आहे, I had placed it before the Lord, मी प्रभू समोर सगळं ठेवलंय, and I believe माझा विश्वास आहे, everything is going to work right for me. सगळं माझ्यासाठी सुरळीत होणार, That's why I am joyful. म्हणून मी आनंदी आहे. But nobody says that. पण असं कोणी बोलतच नाही. But when it concerns the forgiveness of their sins, they believe that they have been forgiven. पण जेव्हा लोकांच्या पापांच्या क्षमेचा प्रश्न येतो त्यावेळेला लोक मात्र पटकन विश्वास ठेवतात आणि म्हणतात मला माहितीये प्रभूनी मला क्षमा केलेली आहे म्हणून मी शांत आहे, आनंदी आहे. But when it concerns joy, पण जेव्हा आनंदाचा खराखुरा प्रश्न येतो you never ask a brother, तेव्हा तुम्ही कुठल्याच एखाद्या ब्रदरला असं विचारत नाही why are you joyful, brother? की ब्रदर तुम्ही काय एवढे उल्हासी, Though you are going through hard times. तुम्ही ते एवढ्या संकटातनं जाताय. And he says, आणि ते ब्रदर म्हणतात yes, I am going through hard times. हो मी संकटातनं जात आहे, But I have placed everything at the Lord's feet. पण मी सगळं प्रभूच्या पायी सोडलंय. And I know all things are going to work right for me. मला माहितीये माझं सरते शेवटी सगळं योग्यच होणार And आहे, that's why I am joyful. म्हणून मी आनंदी आहे. You rarely hear people saying that. अशी उत्तर विश्वासू आणि ख्रिस्ती लोकांच्या तोंडातनं फार कमी ऐकायला मिळतात. That's why there is problem. म्हणून मग लोकांना त्रास होतो. That's why there is problem at home. म्हणून मग लोकांच्या घरामध्ये There त्रास is होतो, problem in the church. चर्च मध्ये प्रॉब्लेम There is होतात, problem in their life. त्यांच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम यायला लागतात. The day David sinned, ज्या दिवशी
दाविदानी पाप केलं. He asked for forgiveness. दाविदानी लगेच प्रभूला क्षमा मागितली And he wrote Psalm 51. आणि स्तोत्र 51 लिहिलं And he had great peace in his heart. आणि त्याच्या हृदयामध्ये फार मोठी शांती But he आली. was not satisfied. पण तरी दाविदाच्या जीवाला समाधान नाही. He said, दावीद म्हटला, restore unto me the joy of salvation. तारणाचा आनंद मला परत कर. See, I want the joy also. मला आनंद परत पाहिजे. I'm not satisfied with just peace. मी फक्त शांतीवर समाधानी नाही. I want to live with joy. मला आनंदाने जगायचं आहे. Praise God. Hallelujah. He wanted joy as well. त्याला आनंद सुद्धा हवा होता. Let us not only stay happy with peace, but let us go on with joy. आणि म्हणून आपण फक्त मला शांती मिळाली म्हणून मी आनंदी आहे असं आपलं नसावं, तर शांतीमुळे पण आनंद असावा आणि खरोखर आनंदामध्ये आता प्रवेश करा. See, we need to know one thing. एक गोष्ट ना आपल्याला कळायला हवी. God loves us. एक सेटल होऊ दे डोक्यात, देवाचं माझ्यावर प्रेम आहे. He cares for us. देवाला माझी काळजी आहे. And just because He आणि loves me, केवळ फक्त देवाचं माझ्यावरती प्रेम आहे म्हणून it should not be hard to rejoice. आनंद करणं मला अवघड जाता कामा नये. Because कारण your rejoicing is not based on your merit before God. तुमचा जो आनंद आणि उल्हास आहे तो काही तुमच्या स्वतःच्या गुणधर्मांवर नाहीये Your rejoicing is not based on your achievement before God. की तुम्ही किती करून दाखवलं आणि तुम्ही किती चांगले आहात यावर अवलंबून तुमचा आनंद नाहीये. It is a matter of reception and impartation given by God freely. तर देवाने मोफतपणे आपल्याला हे दान वाटलेलं आहे. Amen. It is not a question of merit or achievement. हा काही आपण किती केलं, आपण किती चांगले आहोत, आपल्यामध्ये किती चांगले गुण आहेत यामुळे येणारा हा आनंद नाही. God gave this as a gift. देवाने आपल्याला हा आनंद उल्हास एक दान म्हणून दिला. Even while we were struggling with sin, even while we were struggling with our believing, God gave this gift the moment we surrendered our life to Jesus. आपण आपल्या पापांमध्ये संघर्ष करत असताना, आपण आपल्या पापांमध्येच असताना येशूनं देवबापानं आपल्याला हा आनंद देऊन टाकला. Praise God. Hallelujah. So it is not too difficult for us to express this joy. म्हणून हा जो आनंद उत्सव किंवा हा जो उल्हास प्रभूकडून आपल्यात येतो, जी एक गिफ्ट आहे, जे एक दान आहे, ते प्रदर्शित होणं अवघड जाता कामा Now, नये. if I ask you to give money from your own pocket, it may be a little bit difficult to you. But if I'm asking you to give money from somebody else's pocket, it should not be difficult for you. आता मी तुम्हाला सोपं सांगतो. मी तुम्हाला तुमच्या स्वतःच्या खिशातनं पैसे द्यायला लावले तर ते तुम्हाला अवघड जाईल, जे मीही कबूल करतो. पण जर मी तुम्हाला म्हटलं की शेजाऱ्याच्या खिशात हात घाल आणि त्याच्या खिशातनं मला पैसे दे, तर ते तुम्हाला अवघड जायला नको ना. Praise God. है की So नहीं? the joy that you're giving out and expressing is not your own manufacturing or production, it is of God. तर जो आनंद तुम्ही प्रगट करताय, दाखवताय, तो आनंद म्हणजे तुमचं उत्पादन नाहीच आहे. तुमच्या फॅक्टरीमध्ये ते तयारच नाही झालेलं, ते देवाने आपल्याला गिफ्ट म्हणून दिलंय, जे आपल्यातनं बाहेर पडतंय. Praise God. Hallelujah. So it should be the easiest thing to rejoice. म्हणून ना आपल्याला विश्वासू लोकांना आनंद उल्हास करणं सोपं जायला See, हवं. the Holy Spirit is the spirit of joy. पवित्र आत्मा आनंदाचा आत्मा आहे. Now, I don't say there are no times of weeping. मी असं म्हणत नाही आता की आपण कधीच रडायचं नाही आणि सारखं हसत खिदळतच बसायचं. See, we are weeping. असं नाही, आपण कधी कधी रडतो सुद्धा. You know, we are interceding for others. आपण इतरांसाठी मध्यस्थी करतो. But there is a season, a time for weeping. पण एक वेळ असते, एक काळ असतो रडायचा. When you continue weeping beyond that season and time, you enter into depression where God cannot help you. पण त्या वेळे पलीकडेही जाऊन, त्या काळा पलीकडेही जाऊन तुम्ही जर रडतच राहिला तर मग तुम्ही नाराजीमध्ये आणि डिप्रेशन मध्ये जाल आणि मग देव तुम्हाला मदत करू शकत नाही. Always remember, नेहमी लक्षात there ठेवा, is a time for weeping, रडायची एक वेळ आहे. but there is no time for joy. पण आनंदाला काही सीमा नाही, आनंदाला काही वेळ नाही. आनंद कधीही कुठेही केव्हाही कितीही केला तरी And चालतो. joy is forever, आणि आनंद कायमचा आहे, but sorrow is not forever. दुःख कायमचं नाही. Are you understanding, people? समजतं का तुम्हाला मी काय म्हणतो? Even when you weep and intercede for the lost souls, जेव्हा तुम्ही हरवलेल्या लोकांसाठी सुद्धा प्रार्थना करता, रडता, or you feel compassion with tears for somebody else's pain, किंवा दुसऱ्या लोकांच्या वेदनेसाठी तुम्हाला कळवळा येतो, there is still a sense of joy inside that weeping. तरी त्या रडण्यामागे कुठेतरी एक आनंदाचा धागा असतो. Because कारण that flows out of you. ते तुमच्यातनं वाहतं And that love is flowing out through you. आणि ते प्रेम तुमच्यातनं बाहेर वाहत आहे. And you know, even when you're praying for somebody, आणि जेव्हा तुम्ही कुणासाठी तरी प्रार्थना करत असता and that man or that child is in pain, आणि समजा तो समोरचा व्यक्ती कोणी तो वेदनेत आहे and you are weeping,
आणि तुम्ही रडताय, still there is a joy, तरी तुमच्यात एक आनंद आहे. because you know when you pray that God is going to do something कारण for him. तुम्हाला माहिती असतं, जेव्हा मी या व्यक्तीसाठी प्रार्थना करत आहे, माझी प्रार्थना झाल्यानंतर देव या माणसासाठी काहीतरी करणार. Praise God. हालेलुया. Hannah, when she got up from prayer with weeping and tears, her countenance was no more sad. हन्ना जेव्हा मंदिरामध्ये अतिशय रडून दुःखानं प्रार्थना करून मग उठली, त्याच्यानंतर तिचा चेहरा दुःखी नव्हता. When you get up after praying, there should not be any sorrow on your face, प्रार्थना करून आपण उठलो ना की मग चेहऱ्यावर कुठलंही दुःख नको. because then your prayer is ineffective. कारण की प्रार्थना करून जर आपण उदासच राहिलो तर मग आपली प्रार्थना प्रभावशाली नाही. Believing is a great factor for a Christian. विश्वास एका ख्रिस्ती माणसासाठी फार मोठी चीज आहे. If your weeping is long, जर तुमचं रडणं खूप वेळ आहे, beyond the given time, दिलेल्या वेळेपेक्षाही जास्त तुम्ही रडलात, then you have lost the joy of the Lord. तर मग असं म्हणायचं की प्रभूतला आनंद तुम्ही चुकवला. The devil has taken over you. सैतानाने तुमचा ताबा घेतला. The devil is always happy when people weep. लोक जेव्हा रडतात ना तेव्हा सैतान खूप खुश होतो, He is always happy. खूप खुश होतो. When you are disappointed, when you are depressed, when you are down, he is always happy because then he can control your emotions. जेव्हा तुम्ही नाराज होता, जेव्हा तुम्ही डिप्रेशन मध्ये जाता, उदास राहता, तेव्हा सैतान खूप आनंदी होतो, कारण त्याला माहिती असतं आता या माणसाच्या भावनांचा ताबा मी घेणार. Then he plays with your emotions. आणि मग सैतान तुमच्या भावनांशी असं भातुकलीचा खेळ खेळल्यासारखा खेळतो. And you know, each one of us is moved with emotions. आणि आपल्यातला प्रत्येक जण भावनावश होतो. But if the emotions are not guided by the Holy Spirit, that can go anywhere. पण त्या भावना जर पवित्र आत्म्याद्वारे चालवल्या गेल्या नाहीत तर मग त्या भावना आपल्याला कुठेही घेऊन जातात. People kill because of emotions. लोक भावनेपायी मारतात, People die because of emotions. लोक भावनेपायी स्वतः मरतात. David says दावीद बोलला in Psalm 30 verse 5, स्तोत्र 30:5, weeping may endure for a night. He says may endure for a night, but joy cometh in the morning. स्तोत्र 30:5, रात्री पुरतं कदाचित रडणं असेल पण सकाळी आनंद येणार. Praise God. हालेलुया. See, आमेन. see, it doesn't say why you are weeping, तो असं नाही म्हणत की तू का रडतोयस, but what causes your weeping. काय कारणानं एवढा रडतोयस. Maybe something has gone wrong in your life. काहीतरी तुझ्या जीवनात कदाचित चुकलं That's असेल why you're crying. म्हणून तू रडत असेल. Maybe you are sick. That's why you're crying. कदाचित तू आजारी आहे म्हणून रडतोयस. Maybe your family life is broken. That's why you're crying. कदाचित तुझं पारिवारिक जीवन कुठेतरी काहीतरी तुटलंय म्हणून तू रडतोय. It doesn't mention why you're crying. का रडतोय, का रडतोय त्याचं कारण इथे लिहिलेलं नाही. And here, इथे may endure in Hebrew means stop. कदाचित मुक्काम करील याचा अर्थ हिब्रू मध्ये थांब म्हणजे संपणं, संपणं, Endure means stop. पूर्णविराम. That means there is a stop for your weeping. म्हणजे तुमच्या रडण्याला पूर्णविराम आहे, But there is no stop for your joy. पण तुमच्या आनंदाला, उत्साहाला पूर्णविराम नाही. Praise God. Hallelujah. There is no stop for your joy. तुमच्या आनंदाला पूर्णविराम नाही. And always remember, नेहमी लक्षात ठेवा, sorrow will not strengthen you, it will make you more weaker. दुःख तुम्हाला शक्ती देणार नाही, दुःख तुम्हाला अजून कमकुवत आणि दुबळं करेल. But joy will sustain you पण आनंद तुम्हाला पाठिंबा देईल. because it is strength in our life. का आपल्या जीवनातली ही ताकद आहे आनंद. It is strength in your family. तुमच्या परिवारातली ही ताकद It आहे is आनंद. strength in your work ministry. तुमच्या सेवा कार्यांमधली हीच ताकद आहे म्हणजे आनंद. It is strength in your vocation. तुमच्या हुद्द्यावरती तुम्हाला ताकद हेच देणार ते म्हणजे आनंद. It is strength with the walk with God. प्रभू बरोबर आपण जे चालत आहोत त्या चालण्यामध्ये सुद्धा आपल्याला ताकद आनंदातूनच मिळणार. How can you increase this joy? हा आनंद तुम्ही कसा वाढवाल? Very simple. फार साधं आहे. If you love God तुम्ही जर देवावर प्रीती केली, and love others, सगळ्यांवर प्रीती केली, that joy will increase in तर you. तो आनंद तुमच्यातला वाढेल. हालेलुया. How many are understanding? किती लोकांना When you कळतं? love God and when you love others, जेव्हा- your joy will increase. जेव्हा तुम्ही प्रभूवर प्रीती कराल आणि इतरांवर सगळ्यांवर प्रीती कराल मग तुमचा आनंद You वाढेल will experience great joy. आणि मोठ्या आनंदाचा अनुभव तुमच्या जीवनात तुम्हाला होईल. That's what Apostle Peter said प्रेषित पेत्र असंच बोलला. in 1 Peter 1:8. 1 पेत्र 1:8 There he says, तिथे तो म्हणतो you never saw Jesus, तुम्ही येशूला कधी पाहिलं नाही yet you love him. तरी तुम्ही येशूवर प्रीती करता You still don't see Jesus, आणि तुम्ही येशूला अजून पाहिलेलं नाहीये yet you trust on him तरी तुम्ही येशूवरती विश्वास ठेवताय. with singing and rejoicing. तुम्ही गाताय, प्रभूची स्तुती गाताय, आनंद करताय. See how love is attached to your rejoicing. म्हणजे पहा प्रीती कशी तुमच्या आनंदाला जडलेली आहे. त्याला पाहिले नसताही तुम्ही त्याच्यावर प्रीती करता. आता जरी त्याला तुम्ही पाहत नाही
तरी त्याच्यावर विश्वास ठेवीत तुम्ही अनिर्वाच्य व गौरवयुक्त आनंदाने उल्हासता. Praise 1 God. पेत्र 1:8. That means म्हणजे काय? this joy comes through loving God. हा जो आनंद आहे तो देवावर प्रीती करून येतो And this joy comes with loving people. आणि हा आनंद लोकांवर प्रीती करून येतो. When you only look at yourself, पण काय होतं जेव्हा तुम्ही नुसतं स्वतःकडे पाहता, you will never have joy. मी मग आनंद कधीच मिळत नाही. You'll never have joy. कधीच आनंद मग मिळणार नाही. See, Paul is expecting this Corinth church. पॉल या करिंथ मंडळीकडनं अपेक्षा करत आहे. See, I was speaking to you about Paul last week. मी तुम्हाला गेल्या आठवडी पॉल विषयी सांगितलं How he went through various trials, कसा पॉल वेगवेगळ्या समस्येतनं गेला, yet he maintained the joy of the Lord. तरी सुद्धा प्रभूतला आनंद पॉलने जीवनात कायम ठेवला. Now, आता Paul is expecting the Corinth church to give him joy. पॉल अशी अपेक्षा करतोय की करिंथ मंडळीनं त्याला आनंद द्यावा. He says, तो म्हणतो, my joy comes from you being joyful. माझा आनंद तुम्ही आनंदी राहिल्यातून येतो. Yes, in 2 Corinthians 2 and 3. बघा 2 करिंथ 2 आणि 3 मध्ये पॉल त्यांना सांगत आहे. He says, my joy comes from you being joyful. 2 करिंथ 2 आणि 3 तिथे काय लिहिलेलं आहे? कारण जर मी तुम्हाला दुःखित करतो तर जो माझ्याकडून दुःखित करण्यात आला त्याच्या वाचून मला आनंदित करणारा कोण आहे? आणि मी See, हेच कोण आहे? कोण If I आहे? make you sorrowful, who will make me joyful? मी तुम्हाला जर दुःखी केलं तर पॉल म्हणतो मला कोण आनंद देणार? There is a revelation here. इथे प्रगटीकरण आहे. If I make you sorrowful, I won't be joyful. जर मी तुम्हाला दुःखी केलं तर मी आनंदी राहणार नाही. But if I make you joyful, I shall be joyful. पण मी तुम्हाला आनंदी केलं तर मी आनंदी राहील. In other words, दुसऱ्या शब्दात you start praying for others, you start ministering to others, you start taking their pain upon yourself, तुम्ही- your joy shall be full. तुम्ही दुसऱ्यांसाठी प्रार्थना करायला लागा, तुम्ही दुसऱ्यांच्या वेदनांसाठी प्रार्थना करायला लागा आणि मग तुमचा आनंद पूर्ण होईल. That is the way it works. अशा रीतीनंच प्रभूचं काम होतं. But when you're sitting on the ash heap crying for your own family, for your पण- own what has happened to you, जेव्हा तुम्ही राखेच्या ढिगावरती स्वतःच बसता आणि स्वतःसाठी स्वतःच्या फॅमिलीसाठीच नुसतं रडत you will राहता, never be happy. कधी तुम्ही आनंदी होणार नाही. Come on one Saturday here. एका शनिवारी तुम्ही इथे या. Pray for others. खूप लोक असतात, इतरांसाठी त्या लोकांसाठी प्रार्थना Wipe करा, away their tears. त्यांचे अश्रू पुसा, Counsel to them. त्यांना सल्ला द्या, त्यांना सांगा. But pastor, I myself am going through pain. मग तुम्ही म्हणाल पास्टर मला स्वतःलाच एवढे त्रास आहेत. And that's why I'm asking you to do it for others that your joy will be full. तुला स्वतःलाच एवढे त्रास आहेत म्हणून तर तुला सांगतोय शनिवारी ये आणि लोकांसाठी प्रार्थना कर तर तू आनंदी होशील. Are you understanding? कळतं का? Wipe away somebody's tear, God will wipe away your tear. दुसऱ्याचे अश्रू पुस, तुझं पुसायला देव आहे. Have some pain for others, God will remove your pain. दुसऱ्यांसाठी चिमटे घे, देवबाप तुझे चिमटे काढून Let टाकेल. somebody be saved, you will be saved. कुणाचं तरी तारण तू कर, देव तुला थारेल. Others can make you joyful. इतर लोक तुला आनंदी करतील. How can others make you joyful? इतर लोक तुला कशी आनंदी करतील? When you wipe away their tears, they will make you joyful. जेव्हा तू त्यांचे अश्रू पुसशील ना तेव्हा तेच लोक तुला आनंदी करतील. That is the spiritual principle that Paul is giving to the हे church. आत्मिक तत्व पॉल मंडळीला देत आहे. What keeps me going? मला कुठल्या गोष्टीमुळे हा एवढा आवेश येऊन आय एम जस्ट गोइंग ऑन. What is this joy that I carry every day? काय हा आनंद आहे माझ्यात मी रोज घेऊन फिरतो? What is it? काय आहे? That every morning for the past 22 years I get up with a spring in my feet and with a song in my mouth. की गेली 22 वर्ष सकाळी उठताना माझ्या पावलाला स्प्रिंग लागल्यासारखी उडी मारून मी उठतो आणि प्रभूचं गीत तोंडात घेऊन उठतो. For the past 22 years गेली 22 वर्ष झाली we have been singing every day. रोज प्रभूची गाणी आम्ही गातो. I sing, she sings, my ते Sandra गातात, sings मी now. गाते, सॅन्ड्रा गाते, ते गातात, मी गाते, सॅन्ड्रा गाते. Praise God. Let there be some burst of laughter in your home. तुमच्या घरांमध्ये ना थोडासा आनंद उल्हास फुटू दे. When the prodigal son returned home, it says there was party, singing and dancing. उधळा मुलगा जेव्हा घरी परत आला बायबल काय म्हणतं तिथं मेजवानी आनंद उल्हास आनंदोत्सव झाला. Praise God. Hallelujah. God is not against your singing. देवबाप काही तुमच्या गाण्याविरुद्ध नाही. Some people think if they put a long face and a spiritual face and a serious face, that itself is anointing. काही लोकांना असं वाटतं की आपण जर गंभीर चेहरा ठेवला, उदास चेहरा ठेवला आणि त्यातून आपण आत्मिक आहोत असं दाखवलं तर त्यात असं कळतं की आपण अभिषिक्त आहे. Amen. Hallelujah. That's not true. पण ते खरं नाही. Loving God, loving the people is joy. देवावर प्रीती करणं आणि लोकांवर प्रीती करणं
हा आनंद आहे. Yes, love your wife, love your spouse, तुझ्या love बायकोवर your प्रीती कर, husband, तुझ्या नवऱ्यावर प्रीती कर, love your children. मुलांवर प्रीती कर, There shall come joy in that house. आनंद येईल घरात. हालेलुया. Yes. How many believe that? किती लोकांचा यावर विश्वास Yes. आहे? Have a smile at home. हसतमुख राहा ब्रदर, Be joyful. आनंदी Be राहा, happy. आनंदी. Let सुखी your wife सुखी also smile. सुखी रे म्हणतात ना, सुखी रे वो यही आहे, सुखी रे प्रभू मध्ये सुखी राहा, आनंदी राहा. What keeps us going? काय हे रहस्य आहे जे आम्हाला पुढे पुढे I have नेतं? suffered so much in the ministry. सेवेमध्ये मला काय कमी त्रास नाही झालेले, See, मला so, पण खूप त्रास झालेत, so many attacks on me. कितीतरी हल्ले झालेत माझ्यावर. I पार stood घरात before judge. I stood in the court. I कुठं stood नाही before the गेलो, lawyers. कुठं नाही गेलो, काय त्रास नाही झाला मला सांगा. माझ्या घरात येऊन लोकांनी मला मारला, मला कोर्टात जायला लागलं, Stood before the magistrate. मॅजिस्ट्रेट समोर जाऊन उभा राहिलो, घेणं नाही I देणं stood नाही. before the income tax department. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मध्ये जाऊन मला उभा Because केला. some people put a wrong thing काही against लोकांनी me. काहीतरी चुकीचं लावून दिलं माझ्या विरुद्ध. See? And then the cares of the church. मग चर्चच्या खालच्या काय कमी आहेत का? You know, people are evangelists and they are weeping every day. लोक सुवार्थिक असतात आणि रोज रडतात. And here I am an evangelist on Saturday, and on Sunday I am a pastor, on Monday I am a teacher. इथं मी शनिवारी सुवार्थिक आहे, रविवारी मी पास्टर आहे, सोमवारी मी शिक्षक आहे. People say I am an evangelist, my heart is broken. How much my heart should be broken? लोक then? म्हणतात मी स्वार्थिक आहे आणि माझं हृदय तुटतं. माझं किती तुटलं पाहिजे बाय नाऊ? Yes, tell me. मी तर खलासच व्हायला पाहिजे आतापर्यंत. For more than 20 years I am taking this evangelical crusade, 22 वर्ष झाली, आज 3 दिवसाच्या सभा मी घेत आहे. evangelist crusade, and then Sunday I become a pastor, सुवार्ता सभा शनिवारी घेतो, रविवारी पास्टर बनून येतो, and Monday I teach. सोमवारी येऊन शिकवतो. Then I have the administration to look after, मग ऍडमिनिस्ट्रेशन व्यवस्थापन बघायला लागतं, चर्चचं ह्याचं त्याचं. and then my own family मग माझ्या I स्वतःचा have to take परिवार, care of. माझी फॅमिली मला सांभाळायची. I should lose my joy completely. म्हणजे बाय नाव माझा तर सगळाच आनंद जायला हवा होता. People are just pastors and they are weeping. लोक नुसते पास्टर असतात बरं का आणि रडतात. People are just evangelists and their heart is broken already. नुसतं सुवार्थिक असतील आणि हृदय पार चक्काचूर. And God has put me in all these departments. आणि देवाने या सगळ्या भागात मला टाकलाय. And I'm doing it joyfully. आनंदाने मी करत आहे. Paul said, पॉल बोलला, if I cause you grief, who will make me glad? मी तुम्हाला दुःख दिलं तर मला कोण आनंद देईल? I make you happy मी तुम्हाला आनंद देतो because I give you the word. कारण मी वचन देत आहे. I pray for you. वचन देऊन तुमच्यासाठी मी प्रार्थना I करतो. counsel to you. मी तुम्हाला सल्ले देतो. We take care of your needs. तुमच्या गरजा आम्ही सांभाळतो And you are making me आणि glad. तुम्ही मला आनंद देता. You are making us happy. तुम्ही आम्हाला आनंदी करता. We love God. आम्ही देवावर प्रीती करतो, We love you. आम्ही तुमच्यावर प्रीती करतो. So joy is poured in our life. आनंद आमच्या जीवनात ओतलेला That आहे. is the secret of receiving the spiritual joy. आध्यात्मिक आनंद स्वीकाराय मागचं हे रहस्य आहे. But if you don't step out of your house, पण जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरातनं बाहेर नाही if you पडला don't wipe away somebody's eyes, आणि दुसऱ्यांचे and डोळे tears, तुम्ही जर पुसले नाहीत, how can joy come to you? तुमच्यावर आनंद कसा येईल? Do you understand, people? कळतं का? This is indeed our strength. खरोखरच ही आमची ताकद आहे. Otherwise, I would have been shattered long back. नाही तर खूप पूर्वी मी अगदी संपलो असतो. Some of the people are really shattered with their personal tragedies. काही लोक आपल्या वैयक्तिक जीवनातल्या काही कथांमुळे, काही स्टोरीजमुळे अगदी संपलेले आहेत. With their personal problems, त्यांना वैयक्तिक it समस्या has broken them completely. आणि त्यामुळे ते अगदी तुटलेत. See? Such people should rise up अशा लोकांनी ना असं नाही बसायचं, उठायचं, and forget themselves and remember others. स्वतःला विसरून जायचं, दुसऱ्यांची आठवण करायची. And see what happens. मग पहा, See what God can do for you. मग देव तुमच्यासाठी काय काय करेल In पहा. your brokenness, there is life for others. तुमच्या तुटकेपणात दुसऱ्यांना जीवन In मिळेल. your wholeness, there is death for others. तुम्ही जर संपूर्णच राहाल तर इतरांना त्रास आहे. Amen. हालेलुया. We have been smiling through all our difficulties. आमच्या सगळ्या अडचणींमध्ये आम्ही हसतमुख राहिलो. It's not just springing up emotionally. फक्त भावनावश होऊन आम्ही हसत नाही. It's not a mask that we carry. काय मुखवटा घालून येत नाही आम्ही It इथे is the येताना. joy of the Lord. प्रभूचा आनंद It is the joy of the Lord. असा उसळतो ना आतमधून. Amen. आमेन. If you read the epistles of Paul, जर तुम्ही पॉलची पत्र वाचली, you will always realize तुम्हाला नेहमी कळेल Paul either begins or ends his epistle with tremendous expression of praise and thanksgiving. पॉल नेहमी त्याच्या पत्रांची सुरुवात किंवा समाप्ती स्तुती आणि आराधना
आणि आभार प्रदर्शन करा असं म्हणूनच In करतो. all of his letters, सगळी पॉलची पत्र तुम्ही वाचा. either he begins with praise or ends with praise. एक तर तो स्तुतीनी प्रारंभ करेल, नाहीतर स्तुतीनी समाप्ती करेल. He says, I thank Tryphona, thank Tryphosa, thank Timothy, thank this one, thank असं- the Lord, bless the Lord. नेहमी तो म्हणेल, प्रभूला मी धन्यवाद देतो, मी ह्याचे आभार मानतो, मी तिमोथीचे आभार मानतो, मी से- त्याचे आभार मानतो. Loving the Lord, loving the people. प्रभूवर प्रेम, लोकांवर प्रेम, And that's the source of his joy. त्याच्या आनंदाचा तो उगम आहे. Praise God. Hallelujah. Jesus, when he lifted up the bread, येशूनी जेव्हा भाकर उचलली, which symbolized his broken body, की जी भाकर त्याच्या तुटलेल्या शरीराचं दर्शक he होती, did not whine and say, this is my body which is broken for you. तो कुरकुर करून नाही बोलला, उदास होऊन नाही बोलला की हा हे माझं शरीर आहे जे तुमच्यासाठी तुटत आहे. He didn't say, हे आता दुखाने मी Hallelujah. हे उचलतो वर, Amen. हे माझं शरीर तुटणार आहे तुमच्यासाठी, काय करायचं तुम्ही लोक एवढं पापी लोक. No, he never said that. असं नाही बोलला. Read, Paul got a revelation of what वाचा. Jesus did. पॉलला येशूनी जे केलं त्याचं प्रगटीकरण झालं. In 1 Corinthians 11:24, 1 करीन 11:24 he got a revelation how it exactly happened. त्याला प्रगटीकरण झालं की तंतोतंत हे कसं सगळं घडलं. And he writes, आणि पॉल लिहितो, and when he had given thanks, he broke it and said, take, eat, this is my body which is broken for you. हालेलुया. आणि आभार प्रदर्शन करून बर का, आणि उपकार स्तुती केल्यानंतर त्याने ती मोडली. अंडरलाईन उपकार स्तुती. See, उपकार स्तुती केल्यानंतर त्याने ती मोडली. some of us, we don't even thank God after the body is broken. Here, before the body could be broken, Jesus said thanks. इथं तर शरीर तुटायच्या अगोदरच इथं येशू म्हणतोय की आभार प्रदर्शन, तुला धन्यवाद, तुझे आभार. आपण तर तसंही करत नाही. What standard Jesus has reached to that he could thank God for his broken body? म्हणजे येशू कुठल्या स्तरापर्यंत पोहोचला होता की त्याच्या तुटलेल्या शरीरासाठी पण तो देवाला आभार देत होता. See, we read it so many times, but he never caught our आपण mind. प्रभू भोजनाच्या वेळेला हे असं पोपट पंची सारखं वाचतो, डोक्यात कधी घुसलंच See, नाही. his body was not broken for himself. त्याचं शरीर काय स्वतःसाठी तुटलेलं His नव्हतं. body was not broken because of his own mistakes and त्याच्या falling. स्वतःच्या चुकांमुळे त्याचं शरीर तुटलेलं No, नव्हतं. no, no. नाही 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 नाही. You cannot just say somebody slaps you and you say, oh, thank you Jesus, and because you did some mistake. कोणीतरी तुम्हाला थप्पड मारली, तुम्ही काहीतरी चूक केली होती आणि मग तुम्ही म्हणायचं धन्यवाद येशू, असं नाही. ब्रदर, मी येशूसाठी एवढं थप्पड खाल्लं बघा. येशूसाठी नाही, तुमच्यासाठी. तुम्ही काहीतरी चूक केलं म्हणून तुम्ही मार खाल्ला. तुम्ही चूक केली होती, तुम्ही मार खाल्ला, त्यात काय धन्यवाद येशू. In fact, that time you need to be completely broken, shattered, repent, come back to the Lord. उलट पक्षी तुम्ही तर कधी कधी अगदी पूर्ण विखरलेलं पाहिजे, पूर्ण पूर्ण तुटलेलं पाहिजे, आणि मग प्रभूकडे एकवटल्यासारखे या. Giving thanks आभार प्रदर्शन, उपकार स्तुती, that his body is worthy to be used for others. की त्याचा देह, त्याचं शरीर इतरांसाठी वापरायला लायक आहे, योग्य आहे. म्हणून दे बाप्पा धन्यवाद. Praise God. Amen. If you live for others, तुम्ही जर दुसऱ्यांसाठी जगलात, how we lived? आम्ही कसे जगलो? With joy, आनंदाने. because we lived for others. तर आम्ही दुसऱ्यांसाठी जगलो And we forgot our own problem. आणि आमच्या स्वतःच्या समस्या आम्ही विसरलो. See? And only we realized it when God blessed us. आणि देवानी आशीर्वाद दिल्यानंतर आम्हाला ते जाणवलं. You live for others. दुसऱ्यांसाठी जगा. If your voice goes out because you are preaching the word of God, तुम्ही देवाचा संदेश सांगताय आणि त्यामुळे जर तुमचे घसे बसतायत, praise God for it. देवाला धन्यवाद. हालेलुया. Amen. आमेन. If your body is broken because you have lived for others, praise God for that broken body. दुसऱ्यांसाठी तुम्ही जगत होता आणि म्हणून तुमच्या देहाला काहीतरी त्रास झाला, व्याधी झाली, मी तर म्हणतो देवाला धन्यवाद. It is a blessed body. किती आशीर्वादित देह आहे हा, Amen. जो दुसऱ्यांसाठी मरून खपून खपून शेवटी व्याधी झाला. If you got a mark on your face because you preached Christ to somebody and he put a burning rod on your face, keep it as a mark of Christ on your face. तुम्ही ख्रिस्त कुणाला तरी सांगत होता आणि तो ख्रिस्त तुम्ही गाजवत असताना त्यांनी समजा काहीतरी गरम असं तुम्हाला त्यांनी भाजवलं किंवा काहीतरी गरम ठेवलं आणि त्यामुळे वण पडला, तर आनंद खरा. Amen. Amen. Keep it like that. ठेवा ते. Surgery करू नका, ठेवा नका असंच. फेस लिफ्ट मत करणं, वरेने दे. Because facelift will not give a testimony to कारण की others. फेस लिफ्ट काय आपल्या साक्षीला लिफ्ट देणार नाही. Praise God. आमेन. That mark will be as a sign that तो- you are standing for Christ. तो जो वण पडलेला आहे तो ख्रिस्तासाठी एक पुरावा असेल की मी येशूसाठी उभा राहिलो. Even after resurrection, Jesus had the mark on his hands and feet. पुनरुत्थानानंतर सुद्धा
येशूच्या हातावर आणि पायावर वण होते ना. Rejoice greatly. खूप आनंदी राहा. Oh, all these weakness, all these marks are on body is a trophy that I'm going to carry to heaven. हा सगळा अशक्तपणा, हे सगळे वण जे माझ्या देहावरती आहेत, मी ते स्वर्गामध्ये पदकासारखे, ट्रॉफी सारखे सजवून घेऊन चाललो. It will be hung in the temple of God. देवाच्या मंदिरी ते सगळं सजणार आहे. हालेलुया. Praise God. देवाला धन्यवाद. Look at Paul rejoicing all the way in his life. पॉल बघा ना, जीवनामध्ये नेहमी आनंदी होता. Many of his praises, if you read the Bible, it says, Lord, I thank my God always. I bless the Lord always. पॉलच्या I बऱ्याच thank you people वाक्यरचना, always. पॉलच्या जवळजवळ सगळ्या वाक्यरचना अशाच आहेत की दे बाप्पा तुला धन्यवाद, दे बाप्पा तुला धन्यवाद, प्रभू दे बाप्पा तुला धन्यवाद, प्रभू दे बाप्पा तुला धन्यवाद. See, if you follow Paul's faith, तुम्ही जर पॉलच्या विश्वासाचं अनुकरण केलं, if you follow Paul's love, तुम्ही जर पॉलच्या प्रेमाचं अनुकरण केलं, why don't you follow Paul's joy? तर मग पॉलच्या आनंदाचं अनुकरण का नाही करत? Same Paul who has written about love has written about faith and has written about joy too. ज्या पॉलने प्रीतीविषयी लिहिलेलं आहे, विश्वासाविषयी लिहिलेलं आहे, त्याच पॉलने आनंदाविषयी पण लिहिलंय. Paul knew something about rejoicing. पॉलला या उल्हासाविषयी काहीतरी माहित होतं. Rejoicing in the Lord प्रभूमध्ये उल्हास करा, always. नेहमी आनंद करा. त्यांनीच Every लिहिलं ना, time. प्रभूमध्ये आनंद करा, आनंद करा, आनंद प्रभूमध्ये करा, Even आनंद. in hard times. अगदी कठीण प्रसंग आले तरीही. Amen. आमेन. At home we always rejoice. घरी ना आम्ही नेहमी आनंद करतो. Amen. आमेन. I love my wife. She loves me. ते माझ्यावर प्रीती करतात, मी त्यांच्यावर प्रीती करते. That is agape love. ते अगापे प्रेम आहे. What is agape love? अगापे प्रेम काय आहे? Unconditional love. अटी पलीकडचं प्रेम. Unconditional love. अट नाही ठेवायची. यांनी असं केलं तर मी त्यांच्यावर प्रेम करेन आणि हिने असं केलं तर ते माझ्या I love her because she is the wife of my covenant. ते माझ्यावर प्रेम करतात कारण मी त्यांची कराराची बायको आहे. Finished. Amen. Not because she deserves it. मी लायकीची आहे म्हणून नाही, Praise God. म्हणून नाही, मी लायकीची आहे म्हणून नाही. That's why I told you. मी तुम्हाला सांगितलं, For the past 22 years, we rarely fought. गेली 22 वर्ष आम्ही भांडलेलं आम्हाला आठवत नाही. Yes, it may be maybe surprise or some shocking or some people may not believe it also. कुणाला आश्चर्य वाटेल, कुणाला खूपच आश्चर्य वाटेल, काही लोकांना तर खरंच वाटणार नाही की हे दोघं न भांडता राहतात. It's not just ministry and preaching and that's all. फक्त मिनिस्ट्री प्रीचिंग नाही ब्रदर, Ministry at home as well. घरची मिनिस्ट्री पण असते एक. Joy of the Lord. प्रभूचा आनंद असतो, Full of joy. आनंद Full of singing. अगदी गाऊन Full of dancing. याओ या जय जयकार करायला माझ्या ख्रिस्ताचा. My little Sandra the other day she said you become a small man. माझी छोटी सँड्रा आता मला म्हटली काही दिवसांपूर्वी की डॅडी तुम्ही छोटं बनवून दाखवा ना. You know when we were small we used to become small men. मी आणि पॉल जेव्हा छोटे होतो ना तेव्हा आम्ही स्मॉल मॅन म्हणजे छोटा माणूस बनायचो. And so that time we used to call daddy and mummy and make them to sit like that and we used to put a screen like that and we used to act. डॅडी मम्मीला बोलवायचो, डॅडी मम्मीला बसवायचो आणि पडदा लावायचो आणि आम्ही दोघं जण त्यांना छोटं बनवून दाखवायचो, मी आणि पॉल. Sometimes we act like Cinderella. Or कधी something, आम्ही- I don't know, very small we used to act like आम्ही that. लहान होतो तेव्हा, तर कधी मी आणि पॉल त्यांना सिंड्रेला सारखं ऍक्टिंग करून दाखवायचो. And so she said you become small man. तर एकदा मला सँड्रा म्हटली डॅडी तुम्ही मला ते स्मॉल मॅन बनवून दाखवा ना, छोटा माणूस. So she went to bring Sandra from school. तर एकदा मी सँड्राला शाळेत आणायला गेले, So I put nice blanket there. तर पास्टर मला जायच्या आधीच म्हटले की मला 2-4 चादरी देऊन जा. तर मी म्हटलं, Nicely I चादरी tied. ते दिल्या 2-4 चादरी. And I wore socks on my hand. आणि त्यांनी ते केलं सगळं, ती And टॅक्टिक shoes जी I करायची wore. असते ते हातामध्ये असे मोजे बिजे घातले, Shoes. बूट घातले, And I covered myself from here. स्वतःला इथून असं झाकलं And I just, went on all fours so people cannot see this is my hand. It's my आणि leg. असा गेलो गुडघ्यांवरती, म्हणजे लोकांना कळणार नाही माझी एक्झॅक्टली हाईट किती आहे. And so I said, now when I knock, you all should come in. आणि मग ते म्हटले की जेव्हा मी सांगीन की या तेव्हाच तुम्ही माझ्या खोलीत यायचं. So when they knocked, I said, okay, come in now. मग मी आणि सँड्रानी दार वाजवलं तर ते म्हटले हा या आतमध्ये. Sandra was shocked. How you became so small? सँड्राला असा धक्का बसला, डॅडी तुम्ही एवढे Your छोटे leg has become so small. तुमचे पाय एवढे छोटे कसे झाले. Really, we rejoiced that day. खूप आनंद, असा She आनंद took ना, photos and all फोटो that. बिटो काढून ठेवले. That should be that joy at home. ऐसा प्रभू मध्ये घरी असा आनंद पाहिजे, एकदम बोरिंग एटमॉस्फेअर नहीं करके रखने का. How many are understanding? The किती- devil सैतान will steal everything that you have if you don't have joy. तुमच्यात जर आनंद राहिला नाही ना, सैतान telling तुमचं असलं नसलेलं सगळं चोरून देईल. Even when there is a very tense atmosphere जरी at home गंभीर घरामध्ये जरी गंभीर परिस्थिती असली ना, between the mother and the child, समजा आई आणि लेकरू, suddenly you need to enter in and break that thing and bring joy. अचानक तुम्ही Some joke you यायचं, need to crack. अचानक तुम्ही यायचं आणि काहीतरी विनोदी बोलून ते वातावरण
रिलीज. Because कारण weeping endures to the night. Endures means stops. रडणं कदाचित टिकेल म्हणजे काय, थांबेल. It has to stop. थांबलंच पाहिजे. Sorrow has to stop दुःख थांबलं पाहिजे. somewhere. कुठेतरी त्याला अंत पाहिजे. Rejoicing should always be so much. उल्हास नेहमी एवढा पाहिजे, And sorrow should be here in this level. दुःख एवढं. Have that in your home. घरात हे ठेवा. Have that. Be joyful at home. नेहमी घरी आनंदी राहा. Go out together. जा बाहेर. Husband and wife go out together. जा नवरा बायको फिरायला. Buy something and come. काहीतरी घेऊन Rejoice. या. उगीच आपलं घरात असं बसायच्या ऐवजी चलो निकलते किधर तो भी. Because the devil has destroyed only two institutions. कारण सैतानाने दोनच संस्था अगदी पुरेपूर नाश केल्या. First is the family, second is the church. एक म्हणजे फॅमिली, दुसरं म्हणजे चर्च. And that's why we maintain it always. म्हणून आम्ही नेहमी ते सांभाळतो. What is the use? काय फायदा? If something is wrong here and I preach to you, what can I preach to you? इथं गडबड झाली तर इथं येऊन काय सांगू? Amen? But that doesn't mean God is not going to take care of it. पण याचा अर्थ असा नाही की देव सांभाळणार नाही. God is well able to do it. देव काही जरी झालं तरी आपल्याला सांभाळू शकतो. Amen? Amen. Because more than the unbeliever, the devil is against us. का अविश्वासू लोकांपेक्षाही जास्त सैतान आपल्या मागे आहे. कळलं का? So instead of judging somebody or cursing somebody, we need to pray for one another. We need to lift up one another. We need to bring joy in the lives of the पण people. कुणाला तरी शाप द्यायचा, कुणाला तरी नावं ठेवायची, हे सगळं करायच्या ऐवजी ना कुणासाठी तरी प्रार्थना करा, प्रभूची गाणी गा. And God will do a miracle. देव चमत्कार करेल. My God will do a miracle. माझा देव चमत्कार करेल. Start from today. आजपासूनच सुरुवात. Start from now. आतापासून सुरुवात. Who does not like a joyful wife, you tell me? कुणाला आनंदी बायको आवडत नाही मला सांगा. Who does not like a joyful husband, you tell me? मला सांगा ना, आनंदी नवरा कुणाला आवडत नाही. पण आपण बिलीवर झाल्यानंतर एकदम बिलीवर होने के बाद मालूम नहीं सब गड़बड़. No, we don't have to smile. हम हंसते नहीं है. अरे क्या हो गया? We प्रभु में आया, have to be joyful. We have to be happy. प्रभु में आया या प्रभु से गया, ऐसा क्यों है? नेहमी आनंदी राहा. See, Paul never complained about the trials and tribulations that he went through. पॉलनी कधीही तो ज्या कुठल्या संकटातनं गेला त्याची तक्रार केली नाही. Yes, many things went wrong in his life. पॉलच्या जीवनात सुद्धा बरंच काही चुकीचं Who झालं. is perfect? परिपूर्ण कोण आहे? Nobody is perfect. on कोणी this earth. परिपूर्ण नाही. चुका सगळ्यांकडनं होतात ब्रदर. If you see some little perfectness in us, it is because of the grace of God. आमच्यामध्ये थोडीफार परिपूर्णता तुम्हाला दिसली तर ती देवाच्या कृपेमुळे. आम्ही फार महान आहे म्हणून नाही बरं का. It's the grace of God. देवाची कृपा आहे. Amen. Hallelujah. Paul says, पॉल म्हणतो rejoice in the Lord प्रभूत आनंद करा. always. नेहमी And again I say rejoice. आनंद करा. आनंद प्रभूमध्ये करा आनंद. Philippians 4:4. फिलिप्पी 4:4. See here, always in Greek, it has two words. इथे नेहमी सदा आनंद करा याला ग्रीक मध्ये दोन शब्द आहेत. Which means daily. म्हणजे रोज करा. It means as many times as possible. जेवढ्या वेळेला करता येईल तेवढ्या वेळेला करा. It means thoroughly. खूप करा, पूर्ण करा. It also means as soon as. In other words, as soon as you fall into trials, immediately start praising God. ज्या क्षणाला तुम्ही समस्येत याल त्या क्षणाला प्रभूचा आनंद सुरू करा. Even in the place of always, you can put while. That means while you are in the suffering, praise God. म्हणजे प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हा सांगतो आनंद करा याचा अर्थ काय की त्रासात असतानाही अजून त्रास संपलाही नाही. See? त्रास अजून आहे तरी आनंद सुरू करा. Always means forever. सदा आनंद करा. Amen. नेहमी आनंद करा. Even in heaven we'll be सर्वदा praising आनंद God. करा. स्वर्गात पण आपण देवाची स्तुतीच करणार. Why to praise God? Because He will give us victory. का देवाची स्तुती करायची? कारण देवच आपल्याला विजय देणार आहे. He will give us victory. देवच आपल्याला विजय देणार. I'm not thanking God because somebody else is going to give me victory. दुसरं कोणीतरी मला विजय देणार आहे म्हणून मी देवाचे आभार मानत नाही. But my God is going to give me victory. माझा देवच मला विजय देणार आहे. Victory will never come विजय कधीही for a sorrowful face. विजय कधीही दुःखी चेहऱ्यावर येत नाही. It will never come on a sorrowful face. विजय कधीही दुःखी चेहऱ्यावर येत नाही. Paul says in 2 Corinthians 2:14. 2 करीन 2:14 पॉल म्हटला. Now thanks be unto God which always causeth us to triumph in Christ Hallelujah. and maketh manifest the savor of his knowledge by us in every place. 2 करीन 2:14 पॉल म्हणतो आता जो देव
सर्वदा ख्रिस्तामध्ये आम्हास आपल्या विजयात नेतो आणि सर्व ठिकाणी आम्हाकडून आपल्या विषयीच्या ज्ञानाचा सुगंध प्रकट Praise करतो. God. त्याची उपकार स्तुती होवो. Through you, it will तुमच्याद्वारे spread. It should spread. सुगंध प्रकट. It's very infectious, this smiling and this joy. आणि हा जो आनंद आहे, हे जे हास्य आहे, ते संसर्गजन्य आहे. See, this joy is not like the world's happiness which comes and goes in the passing of events. हा आनंद जगिक आनंदासारखा नाहीये की आपण काहीतरी पार्टी केली की आपण आनंदी होतो आणि पार्टी संपली की आनंद जातो. Paul could rejoice in the prison. पॉल तुरुंगातही आनंद करू शकला. And joy always comes when you do something good in the name of the Lord. आणि आनंद कधी येतो? जेव्हा प्रभूच्या नावात तुम्ही काहीतरी चांगलं करता, लगेच आनंद येतो. When you're beaten for the name of the Lord, there you have joy. प्रभूच्या नावासाठी मार खाल्ला, आनंद आला. Jesus said, when you're beaten, jump and leap with joy. येशू म्हणतो, जेव्हा तुम्ही माझ्या नावाखातर मार खाल, आनंदाने उड्या मारा. Praise God. Hallelujah. The joy of the Lord is my strength. Say it. The प्रभूचा joy आनंद म्हणा. of the Lord is my strength. म्हणा बरं सगळ्यांनी माझ्या मागे, प्रभूचा आनंद माझी ताकद आहे. Say it. म्हणा, प्रभूचा आनंद माझी ताकद आहे. Go on, say प्रभूचा it. आनंद माझी ताकद आहे. प्रभूचा आनंद माझी ताकद आहे. Come on, say it from your बोला बोला heart. बोला बोला. प्रभूचा आनंद माझी ताकद आहे. The devil is not wanting प्रभूचा to say. आनंद माझी ताकद आहे. प्रभूचा आनंद माझी ताकद आहे. प्रभूचा आनंद माझी ताकद आहे. Because this joy, I told you, is called chedwa. कारण मी तुम्हाला सांगितलं ना, हा आनंद चेटवा. And chedwa means comes without sorrow. चेटवा म्हणजे दुःख विरहित येणारा आनंद. Nehemiah said, don't cry, don't sorrow, but joy. नेहमीया म्हटला, रडू नका, दुःख करू नका, आनंद करा. Rejoicing should be a way of life for Christians. ख्रिस्ती लोकांसाठी आनंद म्हणजे एक जीवनशैली पाहिजे. लाईफस्टाईल. मेरी लाईफस्टाईल क्या है? आनंद मेरी लाईफस्टाईल आहे. Praise God. Hallelujah. You may lose your house, rejoice. घर गेलं, आनंद. तिथं घर तुमचं नवीन बनवत. आमेन. भले ये गया, ऊपर बंगला बन रहा. You lost your money, don't worry. पैसे गेले, जान दे, You ऊपर are, बहुत you, जमा are, है. you are still not lost. You काही are not in a नुकसान नाही, loss. काही नुकसान नाही आपलं. इधर गया, ऊपर बहुत है. See, you lose many things here, you lose all things here, yet you are not at a loss. इथं सगळं जरी गेलं ना, तरी आपलं नुकसान नाही. Amen. काय Amen. करायचं, सगळ्यांना घर झालं, माझं हो ना, घर नाही माझं झालं. अजून, अरे. ठीक आहे ना, नाही घर झालं तर वर घर क्या रो रहा? आहे. You always have hope. नेहमी आशा आहे. हो का? Amen. Some people are always crying. काय काही लोक करायचं? नेहमी रडतात. माझं लग्न नाही झालं. काय अरे. करायचं? पण काही लोक रडतात, माझं लग्न झालं. हा. आता काय करणार? म्हणजे आता करायचं काय? म्हणजे नेमकं करायचं काय? Yes, I mean both are crying. दोघं रडतात. ह्याचं झालं नाही म्हणून हा रडतो, ह्याचं झालं म्हणून हा रडतो. मग करणे का क्या? See, both क्या are करणे crying. का? दोनों रो रे. I don't know what is wrong with me. I'm not married. मला समजतच नाही, मला असं का होतं, माझं लग्न नाही झालं. Somebody is saying, I don't know how I got married. आणि कोणी म्हणतं मला समजत नाही, माझं असं का झालं, मी लग्नच का केलं. आणि हिच्याशी कसं काय केलं? हो ना. So both are crying. दोघं But रडतात. your joy will never come out of it. म्हणजे आनंद कधीच येणार नाही यातनं. Your joy comes from the Lord. आनंद आहे तो प्रभूतनं. Praise God. हालेलुया. When you rejoice, आनंद. you tell the Lord प्रभूला सांगायचं that He is the one who is in control of my की life. प्रभू माझ्या जीवनाचा ताबा तुझ्या हातात. He तुम्ही is the गायलं one who ना? is control of my tomorrow. कि माझ्या उद्याचा ताबा तुझ्या हातात. रेन इन मी, सोवरेन लॉर्ड, रेन इन मी. हिंदी में गाया ना? हाँ. Yes. See, I'm trusting in you for the best. मी तुझ्यावर, तू माझं चांगलं करशील असा विश्वास ठेवतो प्रभू. But some say, Pastor, what is left of me now? मग काही लोक म्हणतील, पास्टर माझं राहिलंच I काय? have nothing to rejoice, Pastor. काहीच नाही, मी आनंद करू तरी कसा? You know, when Elisha wanted to bless that widow woman, अलिशाला जेव्हा त्या विधवेला आशीर्वाद द्यायचा होता, he said, तो म्हटला, what you have got at home? काय आहे घरात? What you have got in your काय आहे? house? क्या है तेरे पास? 2 Kings 4:2, what you have? 2 राजे 4:2. काय आहे तुझ्याकडं? You need to have something. You have something in your home. काहीतरी असायला पाहिजे. तुझ्या घरात काहीतरी असेल ना. See, you have at least life in your body. तुझ्या या अंगामध्ये प्राण अजून आहे ना. That means there is something in the house. श्वास In गाडी your अजून spiritual आहे. house. म्हणजे आत्मिक घरात अजून आहे ना काहीतरी. जीवन गाडी अजून चालू आहे ना. काही नाही. घर आहे ना? घर आहे हाय ना. काही नाही. 1 रुपया आहे. हाय. काही नाही. 1 slice bread is there. अंगाला नेसले हा आहे. नाही, पण नोकरी गेलं. तू जिवंत आहे ना? नोकरीच गेली ना. तू तर आहे ना. प्रमोशन गेलं. प्रमोशन छान गेलं. आहे. नोकरी नाही गेलं ना? प्रमोशन घ्या. नोकरी नाही गेली ना. नाही, what to do? My car, I had to sell it because I had no money. Scooter कार you have. विकावी लागली. छान आहे ते. सायकल आहे ना.
नाही सायकल पण नाही, बैलगाडी आहे का? हाय का? समथिंग इज व्हॉट यू हॅव. मी तर म्हणते 2 पाय आहेत का? हाय. बिकॉज दीज थिंग्स विल कम. या गोष्टी परत येतील. फॉर गॉड इट डजंट टेक टाइम. देवाला वेळ नाही लागत द्यायला. गॉड लिव्स इन इटर्निटी. देव सनातनात जगतो. Amen. Amen. He lives in eternity. सनातनात जगणारा तुझा माझा देव. He's like the hub of the wheel. एखाद्या चाकाचं ते हब असतं ना, मधला भाग तसा आहे तो. And all the time is like the cycle tube. आणि or tire. सायकल टायर Rim. कसा Rim. रिम The time is like that. वेळ तशी आहे रिम. And eternity is like the hub. आणि सनातनत्व हब सारखं आहे. Amen. Amen. You say it is 2 o'clock. God says no, it is same because तुम्ही he's in the म्हणता 1 center. वाजला, देव म्हणतो नाही नाही तो तीच वेळ आहे Because सारखी. he's in the center. कारण देवा And he can see मध्ये. it all at one time. आणि देवाला सगळं एकाच वेळेला दिसतं. You know, if you keep the wheel like this, तुम्ही जर चाक ठेवलं ना, you can see it all from the center. तुम्हाला मधून चाकाच्या मधून सगळं दिसतं ना. For God is not difficult. देवाला काय अवघड नाही. Amen. आमेन. She said, I have nothing. ती म्हणते माझ्याकडे काय नाही. No, you have something. तो म्हणतो नाही आहे ना. No, I have just a pot of oil. ती म्हणते नाही एवढूच तेल आहे. Elisha was happy अलिशा खुश झाला एवढूच आहे ना. because he said, God of Israel can do wonders even with that pot of oil. कारण की अलिशा म्हटला इस्रायलचा देव एवढूशा तेलावर चमत्कार करेल. Praise God. हालेलुया. You know, pot ती कुपी in Hebrew, हिब्रू मध्ये pot means anointed. ते भांड म्हणजे अभिषिक्त See? And that oil means anointing. आणि ते तेल म्हणजे अभिषेक. Now, she said, I don't have anything. तर ती विधवा म्हटली माझ्याकडे काहीच नाही. See, her food oil was over, तिचं जेवणाचं तेल संपलं होतं. but she had this anointed oil in home. पण अभिषिक्त तेल तिच्या घरात होतं. You know, as today people have blessed oil at home. जसं आज लोकांच्या घरी तेलाची बाटली असते ना. So when you say you have cooking oil at home, no, nothing. जेव्हा तुम्ही म्हणता की जेवणाचं तेल घरामध्ये नाहीये, Then what else you have? मग काय आहे अजून? नाही फक्त ते अभिषेक लावायला तेल आहे. हा See? ती पांढरी बाटली चर्ची. आता त्याच्याने आम्ही करू शकत नाही ना जेवण. त्यातनं कसं स्वयंपाक करायचा? प्रेयर करायला. हालेलुया. So she said, ती म्हणली I have a pot of anointed oil at home, कुपी आहे तेलाची, अभिषिक्त तेल आहे but no घरी. cooking oil with me. स्वयंपाकाचं तेल नाही. For food, I need cooking oil. आता स्वयंपाक करायला स्वयंपाकाचं तेल पाहिजे. So she had this blessed oil at home, ती म्हणते अभिषिक्त तेल माझ्या घरात आहे ते थोडंसं. and that itself is a blessing. तोच आशीर्वाद आहे. You have a blessed oil at home, it's a blessing. घरामध्ये अभिषिक्त तेल आहे ना, तोच आशीर्वाद Because आहे. it symbolizes the Holy Spirit, it symbolizes the anointing. कारण ते पवित्र आत्म्याचं दर्शक आहे, अभिषेकाचं दर्शक आहे. Proverbs 21 verse 20 clearly says, नीतिसूत्र 21:20 मध्ये क्लिअर कट लिहिलेलं आहे बघा. See, बघा तुम्ही बघा. there is वाचा. a treasure to be desired and Hallelujah. oil in Amen. the dwelling of the wise, but a foolish man spendeth it up. बघा See, 21:20 नीतिसूत्र. मोलवान निधी व तेल ही सुज्ञाच्या वस्तीत असतात, परंतु मूर्ख मनुष्य ती खर्चून टाकतो. did you see that? बघा, A wise person will have anointing oil at home. जो सुज्ञ माणूस आहे, जो शहाणा माणूस आहे, तो घरामध्ये अभिषिक्त तेल ठेवतो. How many have this Abhishek tail at home? किती लोकांच्या घरात Keep it at अभिषिक्त home. तेल आहे? घरात ठेवा ते. It symbolizes something. ते काही कशाचं तरी दर्शक आहे, ते घरात असू दे. It's a symbol of the Holy Spirit and the पवित्र anointing. आत्म्याचं अभिषेकाचं ते दर्शक आहे, ते घरात ठेवा. Not only that, ती अडगळ नाही. आणि फक्त एवढंच नाही, somebody is sick, anointed them with oil. समजा कोणी आजारी पडलं, ते तेल घेऊन त्यांना लावा. You pray. तुम्ही प्रेयर करा. Call the elders of the church, they will pray. चर्चच्या एल्डर्सना बोलवा, ते प्रेयर करतील. Something will happen, काहीतरी होईल. but the foolish will use it for cooking oil. पण मूर्ख स्वयंपाकासाठी ते वापरतील. See, that's what it is saying here. असं लिहिलेलं आहे. A foolish man will take, foolish woman will say, काय करायचं जाऊ दे ना ते अभिषेक तेल ते वापरा रे जेवणासाठी. जेवण इम्पॉर्टंट आहे, अनॉइंटिंग मूर्ख नाही. बाई असं म्हणेल, ते सोड, वापर स्वयंपाकात, आपलं खाणं महत्वाचं आहे. But this was a wise woman. पण ही सुज्ञ स्त्री होती. She said, I have nothing at home. ती म्हटली माझ्या घरी काही नाहीये. She said, ती म्हणली I will not cook a food. I will die without cooking food, but I will not touch the anointing oil. मी स्वयंपाक करणार नाही, अन्नाशिवाय मरीन, पण ते अभिषिक्त तेल मी नाही असं वाया See, घालवणार. she could have used that oil to make bread for her home, अभिषिक्त तेल ती वापरू शकली असती घरामध्ये भाकरी करायला, स्वयंपाक करायला. but she didn't. तिने नाही केलं तसं. See, because it's blessed oil, it is anointed आणि oil. तिने त्याचा मान राखला, त्याची कदर केली की हे अभिषिक्त तेल आहे. I won't use it for just mere food. मी फक्त स्वयंपाकासाठी असं हे वापरणार नाही. दिस इज नॉट टू बी वेस्टेड. हे असं वाया नको घालवायला, हे अभिषिक्त आहे. Praise God. हालेलुया. It's as if she's saying, your servant has not anything at home except the anointing. जणू ती म्हणतीये अलिशाला की माझ्याकडे घरी काही नाहीये, फक्त अभिषेक आहे.
Praise God. Amen. काय आहे तुमचं घरात नाही, माझं घर पण नाहीये, गाडी पण नाही, घोडा पण काय आहे? फक्त अभिषेक आहे. आमेन. आणि एलिशा says, praise God. आणि अलिशा म्हणतो देवाला धन्यवाद. तेच पाहिजे फक्त आपल्याला. तेच हवं होतं. अनॉइंटिंगच पाहिजे. अभिषेकच पाहिजे. हाय, आम्ही आर गेटिंग मी. किती लोकांना कळतं मी काय म्हणतो? जेवण नसलं चालेल, चालेल, रिजॉइस. आनंद. हाऊस यू डोंट हॅव, रिजॉइस. घर नाही, आनंद. Anointing oil. See, it's the oil of gladness. Bible says he has been filled with the oil of gladness. आनंदाच्या तेलाने तो भरलाय. Amen. Amen. That is the oil of gladness. आनंदाचं तेल आहे It ते. speaks about the Messiah that he hated unrighteousness, so he was given the oil of gladness. मसीहा विषयी हे बोललं गेलेलं आहे की त्याला ते आनंदाचं तेल देण्यात आलं. Amen. आमेन. I have the anointing. माझ्यावर अभिषेक आहे. You don't need to paint yourself like Jezebel to look that you are very happy. इस्बेल राणीप्रमाणे चेहरा खूप रंगवायला नाही लागणार असं दाखवायला की मी आनंदी आहे. The world does that to impress, to express, to have impact on the people. जगामध्ये असं होतं आज की आपले चेहरे ते इतके रंगवतात, सुधरवतात लोकांना दाखवायला, लोकांना कळलं पाहिजे की मी आनंदी आहे म्हणून. No, 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 no. आपलं असं नाही. We have the joy of the Lord inside of us. प्रभूचा आनंद आपल्या आत आहे. Praise God. Amen. It is coming from inside out, not outside in. ते आतून बाहेर पडतंय, ते बाहेरनं आत येत नाहीये. Amen. हालेलुया. Don't worry about your past. भूतकाळाची काळजी पण करू नका. This has happened to me, that has happened to me. That's why I'm not very happy. माझं असं झालं, माझं तसं झालं म्हणून मी आनंदी नाहीये. Let your life be an open revelation of the future. तुमचं जीवन भविष्याविषयीनं एक उघडं प्रगटीकरण असू दे. See, the devil wants you to always remain at times in the book of Genesis. सैतानाची इच्छा बऱ्याच वेळेला अशी असते की आपण उत्पत्तीच्या पुस्तकातच राहायचं. And many of us, we get stuck in the book of Genesis where it's sorrow and sickness and sin that came. आणि आपल्यातले बरेच लोक मग उत्पत्तीच्या पुस्तकामध्येच अडकून राहतात की जिथं पाप आलं, दुःख आलं, हे सगळं. We need to see our future, see असं the नाही. book of Revelation. भविष्य Book of- बघा, Yes. प्रगटीकरणाचं पुस्तक बघा. Don't remain in the book of Genesis. Go further to the book of Revelation. उत्पत्तीच्या पुस्तकात फक्त राहू नका, पुढे जा, मग पुढचं पुस्तक, मग पुढचं पुस्तक, मग पुढचं The पुस्तक. book of Revelation reveals your future. प्रगटीकरणाच्या पुस्तकात तुमचं भविष्य तुम्हाला दिसेल. Praise God. Hallelujah. It will make you joyful. आणि तुम्ही आनंदी व्हाल. There are people who are living in depression, काही लोक नाराजीत जगतायत and people go to doctors for many available treatments. आणि मग डिप्रेशन साठी ते डॉक्टरांकडे जातात की जी काही ट्रीटमेंट आहे मला तुम्ही द्या. You know, no one is immune to all these attacks हे जे सगळे and हल्ले येतात disappointments. ते हल्ले सोसण्याजोगं सगळ्यांकडेच आहे असं नाही. सगळ्यांवरती हे बऱ्याच पद्धतीचे हल्ले, नाराजी येतात. It's a part and parcel of our life. हा जीवनाचा एक भाग आहे आपल्या. But God has given us a power wherein you can combat all these kinds of disappointments. पण देवाने आपल्याला असं सामर्थ्य दिलेलं आहे की ज्यातून या सगळ्यावर आपण मात करून बाहेर पडू शकतो. And that is the joy of the Lord. आणि ते मात करण्यासाठी दिलेलं साधन आहे आनंद. And it comes in two ways, I told you. दोन रीतीनं हा आनंद येतो. One is एक, loving the Lord. देवावर प्रेम कर. Second, दोन, loving the people. लोकांवर प्रेम कर. So instead of just sitting on our sofas and just bewailing on our tragedy, we need to just come out and start being a blessing for other people. नुसतं सोफ्यावरती बसून माझं असं कसं झालं, माझं असं कसं झालं हे रडत बसायच्या ऐवजी प्रभूच्या आनंदामध्ये घुसा. Even after Sunday meetings or Monday meetings, the meeting is over, just don't head straight home. Wait back, wipe away somebody's tears, bring a joy in somebody's life. रविवारची सभा संपली, Spend सोमवारची 5 सभा minutes, संपली, 10 minutes for others. लगेच धावत घरी नका सुटू. सभा संपल्यानंतर थोडं भेटा लोकांना, बोला लोकांशी. कोणी दुःखी आहे, कोणी रडतंय, त्यांचे अश्रू पुसा, Be, मग be, जा. be a cause for somebody else's joy. अरे कुणाच्या तरी आनंदाचं कारण हो राजा. And their joy will make you joyful. त्यांचा आनंद तुलाही आनंद देईल. That is the secret, the spiritual secret of remaining joyful always. हेच रहस्य आहे, आत्मिक रहस्य. नेहमी आनंदी राहायचं आत्मिक रहस्य. See, when we were small, आम्ही जेव्हा लहान होतो we grew up very fast पटकन वाढलो because after my father died, कारण माझे वडील वारल्यानंतर we lived as though we were adults even at that small age. आम्ही त्या लहान वयात पण असे राहिलो की जणू आम्ही मोठे झालोय. Because in our life, as soon as my father died, everything became very serious. कारण आमच्या जीवनात वडील वारल्यानंतर सगळं एकदम गंभीर झालं. See, you can't blame us because I couldn't smile because we were brought up in a very negative situation. आम्ही हसूच शकत नव्हतो
आणि तुम्ही त्याचा दोष माझ्या माथी मारू नाही शकत, कारण की तसल्या नकारात्मक वातावरणातच मी मोठा झालो. See, but as soon as my father died, माझे वडील ज्या क्षणाला वारले, my relatives came to us and said, नातेवाईक आले, म्हटले now your father is gone. वडील वारलेले आता, You have to take life very seriously. आता तुम्ही जरा गंभीर्याने राहा बाबा. That is the kind of wisdom these worldly people हे have. जगातले लोक असलंच ज्ञान देतात, They will have nothing else to tell you. बाकी काय दुसरं नाही बोलणार, They will tell, असं म्हणणार. आता सगळं गेलं, आता तू वाढ, आता मोठं व्हायला पाहिजे तू, आणि सिरियसली घे सगळं बाबा, आता तुझ्यावर आहे सगळं. So you become adults even at the age of 10 and 12. मग तुम्ही 10-12 वर्षी Or you एकदम मोठे होता, you try to act as an adult. नाही तर तुम्ही 10-12 वर्षीच मग एकदम मोठ्यासारखे वागायचा प्रयत्न करता. So we thought that if we stayed very seriously in our ways, in our looks, then we would live in मग this आम्हाला world. असं वाटलं तेव्हा की आपण जर गंभीर चेहरा ठेवला आणि गंभीरपणे राहिलो तर कदाचित आपला निभाव लागेल. But if we laugh, we will die. हसलो तर आपण मरू. That's what the world told us. जगाने आम्हाला शिकवलंय, Don't take life very cheerfully. Now take life seriously. जीवनाला असं हसतमुख घेऊ नको, जरा गंभीर राहा जीवनात. And so we took life very seriously, with our face also very serious, and never laughed, never smiled. आणि भलतंच आम्ही आमचं जीवन गंभीर घेतलो, इतकं गंभीर की चेहरा गंभीर, घर गंभीर, So सगळं we lived गंभीर. with this kind of attitude now. नावच पडायला लागलं गंभीर. अशाच वृत्तीमध्ये आम्ही जणू राहिलो. So we had a very sad personality because we had that tragedy kind of thing in us now. दुःखी व्यक्तिमत्व आमचं, कारण आमच्या घरामध्ये काहीतरी असं महाभयानक So झाल्यासारखं we वातावरण. all of us maintained a very serious attitude. तर आम्ही 4-5 भावंड नेहमी एकदम गंभीर. Whether we are making any progress in life or not, but because people said you take life seriously, so we were very मग serious. जीवनामध्ये आमच्या काही प्रगती हो न हो, लोकांनी सांगितलं गंभीर राहा, आम्ही गंभीर. So we thought that if we laugh, we were so afraid to laugh that people will take advantage of us if we laugh. आम्ही हसायला घाबरायचो. आम्हाला असं वाटायचं की आपण हसलो तर लोक आपला फायदा घेतील. Because wherever we went, कुठं कुठं आम्ही गेलो, जिथं कुठं आम्ही गेलो, people said, लोक बोलायचे, वडील गेले ना तू, आता वडील वारले ना, मोठं हो बा, मोठं हो, हा, लवकर मोठा हो. होता, जरा गंभीर राहा. And before our time, we had to become big. म्हणजे आम्ही वेळे अगोदरच गंभीर झालो, मोठे झालो. So we would be as serious as possible. तर जेवढं जमेल तेवढं आम्ही एकदम असं Sometimes people say if you are looking serious, then you look wise. कधी कधी लोक म्हणतात गंभीर चेहरा असेल ना तर असं वाटतं की हा खूप ज्ञानी आहे. But if you laugh, then you are foolish. हसला तर लोक म्हणतील हा मूर्ख आहे. So that kept people away from us, and we were happy because we also wanted to keep ourselves away from people. आणि मग त्यामुळे लोक आमच्यापासून लांब राहायचे आणि आम्ही पण लोकांपासून लांब आणि गंभीर. And so people thought that we were very proud people. आणि मग लोकांना असं वाटायला लागलं की हे खानदान फार गर्विष्ठ आहे. See, even after we were saved, आमचं तारण झाल्यावर सुद्धा we couldn't even mix with the people. आम्हाला लोकांशी असं बोलायला Not जमायचं that नाही. because we were proud, but because we thought whether they will accept us or not. आम्ही गर्विष्ठ होतो म्हणून नाही, पण आम्हाला असं वाटायचं क्या मालूम ना आपण बात करेंगे इनको अच्छा लगा नहीं लगा काय Because we had a complex. का आमच्यामध्ये तो एक कमीपणा होता. See, and so I couldn't smile. मला तर हसायलाच व्हायचं But नाही. after I came to the Lord, पण प्रभूत आल्यावर God worked a miracle. देवाने चमत्कार केला. That's why when I was getting married, I saw for a girl who always smiled, and I saw her always smiling. I said, I will get married to this girl. म्हणून पास्टर पीटरनी लग्न करताना हे बघितलं की जे कोणी असेल ना हसणारी असावी आणि हसरी मिळाली. Yes. Hallelujah. She used to always laugh and smile. So I said, this is the right girl for me. Now, मी that ना time I मी was an नेहमी unbeliever. हसतमुख राहते. मला दुःख नाही. मेरे को होता ही नहीं. मेरे को ऐसा दुखी में ऐसा गंभीर में डाला ना, मैं बोलती इधर से निकलो, See? निकलो बाहर निकलो, इधर अपना काम नहीं. But then, But after mom- I got saved, माझं तारण झाल्यावर that thing has broken now. तुटलं ते सगळं. I am joyful. एकदा मी As I always was before I lost my father. माझे वडील वारायच्या अगोदर, माझ्या वडिलांचं निधन व्हायच्या अगोदर जसा मी आनंदी होतो तसा मग मी प्रभूत आल्यानंतर आनंदी झालो. त्याचे एक गीत म्हणतात ना, माय सोल एस्केप्ड ॲज अ बर्ड आउट ऑफ द स्नेअर ऑफ द फाउलर. Yes. Snare is broken, bird is free, its help is in the name of the Lord. Praise God. Hallelujah. How true it is. कळलं का? पाश तुटला, पक्षी सुटला, त्याची मदत प्रभू मध्ये आहे. Amen. And today, more than that youthful joy, it's just not a mirth, it is the real joy that I carry आणि today. आज फक्त तो आनंद नव्हे तर आज प्रभूतला खरा आनंद घेऊन मी फिरतो. Praise God. हालेलुया. See, that time, see, the devil wanted me to always be sad and सैतानाची depressed. इच्छा होती मी नेहमी दुःखी आणि नाराज असं. Devil wants you to be very, very serious, सैतानाची इच्छाच आहे की तुम्ही एकदम सिरियस, so that you will be seriously ill and in the hospital very serious. की एकदम सिरियसली आजारी पडून मग सिरियसली ICU. But God taught me to laugh.
देवाने मला हसायला शिकवलं. Laughter is like medicine. आणि हा आनंद आणि हे हास्य एक औषध आहे. Praise God. Hallelujah. Laughter is medicine. हास्य औषध आहे. It heals your body. शरीराला आरोग्य देतं. It really heals your body. खरोखर शरीराला आरोग्य It देतं. removes you from your depression. तुमच्या डिप्रेशन मधून तुम्हाला बाहेर काढतं. Amen. Amen. The devil wants you to get into it more सैतानाची into the इच्छा earth like the worm. तुम्ही ना एखाद्या आळीसारखा अजून खाली 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 जायचं. Praise God. Amen. But joy breaks up all these shackles. आनंद मात्र ते सगळं तोडून बाहेर येतो. Amen. Amen. You don't realize how expressing your joy will even change your circumstance. तुम्हाला कळणार पण नाही की तुम्ही जर आनंद प्रगट करू लागलात तर तुमची अवतीभोवतीची परिस्थिती किती बदलेल. Sometimes if your spouse is very angry and you have a very good laugh and have the joy of the Lord, suddenly she will also start laughing because it's very infectious. कधी कधी नवरा किंवा बायको खूपच चिडलेले होते आणि तुम्ही जाऊन अचानक काहीतरी विनोद करून आनंदाचं वातावरण तिथे आणलं तर त्यांचा सगळा राग ओसरतो. Praise God. Hallelujah. They're completely happy. एकदम आनंदी होऊन जातात. Maintain that happy attitude. आनंदी वातावरण ना बाळगा. I'm not saying giggling like that. ते उगीचच असं तो बघ त्याचं तोंड बघ. ऐसा No, नाही. I'm not ऐसा saying that नाही, kind of ऐसा नाही, ऐसा joy. नाही, ऐसा नाही सिखाया, ऐसा नाही Not, सिखाया. not having a good laugh at somebody's weakness or कोणीतरी अशक्त आहे टुक टुक असं हसायला नाही no, शिकवलं. no, I'm saying real joy. असं हसायला नाही शिकवलं मी हे बघ खरं. तो येत नाही ना चर्चला म्हणून त्याचं नोकरी गेलं बघ. उनको That तो is not the ऐसा- joy of the Lord. इनका That is तो the joy of the devil. ए वो सैतानाचा आनंद घेऊन फिरतोय तो. असं नाही, तसं बघ कसं घोटाळा झाला बघ. Change. असं नाही तर नको. That is not the joy of the Lord. तो प्रभूचा आनंद नाहीये. That is the joy of the world. तो जगातला आनंद आहे. That is their joy. जगातले लोक असा आनंद करतात. ते say, ये घरी ये मला ये सांग नाही. सगळं मी चहा बनवतो. हा, hallelujah. मला सांग काय काय त्यांचं काय काय वाटोळं झालं मला सांग. चहा See, that घेता is- घेता चहा आणि बिस्कुट पण देतो. सब या. बातें निकालते अंदर की बोल 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 बोल. That is their joy. तो त्यांचा आनंद. That is their party. ती त्यांची That is पार्टी. their life. ते त्यांचं जीवन. But for us, आपल्यासाठी joy of the Lord. प्रभूचा आनंद. सैतानाला करायचं तुला टुकटुक. मी Amen. प्रभूत आनंदी. Looking at other people. दुसऱ्या लोकांकडे बघायचं. अरे त्यांनी कार घेतलं. Praise God. हालेलुया ब्रदर. कार लिया. Praise God. धन्यवाद. तुम्ही स्कूटर घेतलं. Praise God. What a joy. Amen. You defeated the devil. सैतानाला तू The हरवलं. devil of poverty you defeated. गरिबीच्या सैतानाला तू हरवलं. तू गाडी घेतली. You are sick. Now you're well. आजारी होता बरी झाली. Praise God. Devil is defeated. होय, सैतान हरला. See? But in the world, पण जगात काय रे त्यांनी कार घेतलं का? काय बाबा. ऐसा कभी लिया. Depression. कोण सा ले लिया. How different it is. किती वेगळं आहे बघा. The world's joy and our joy. जगातला आनंद आणि आपला प्रभूतला आनंद किती वेगळा आहे. How many are understanding what I'm saying? किती लोकांना कळतं मी काय म्हणतो. You need to release that joy that you have inside of you. आनंद मोकळा करा. रिलीज. ती शिट्टी कशी वाटते कुकरची. रिलीज. Praise God. हालेलुया. Jesus looked at the cross, but he was looking beyond the cross to have joy. येशू क्रॉसकडे क्रुसाकडे बघत होता आणि क्रुसाच्या पलीकडे बघत होता आनंदासाठी. See, Hebrews 12:2 says, इब्री 12:2. who for the joy that was set before him endured the suffering of the cross. हालेलुया. What was set before him? इब्री 12:2 लिहिलंय. आपण आपल्या विश्वासाचा करता आणि पूर्ण करणारा येशू याच्याकडे पाहत असावे. त्याच्या पुढे जो आनंद ठेवलेला होता हा. त्यामुळे त्याने लाज तुच्छ मानून वधस्तंभ सोसला. See, what was before him? त्याच्या पुढे काय ठेवला होता. Now you read it correctly, you will वाचा come to वाचा know. वाचा. काय ठेवला होता. मराठीत लिहिलंय. त्याच्या पुढे काय ठेवला होता. Huh? काय लिहिलंय. That त्याच्या the पुढे joy जो- that was set before him. What was the joy? त्याच्या पुढे जो आनंद. आता काय आनंद होता येशू पुढे. See, before him in the natural was the cross. नैसर्गिकरित्या त्याच्या समोर तो क्रॉस होता. But in the spiritual, what was it? आत्मिकरित्या काय होतं. The crown and the glory. गौरव आणि मुकुट. How many are understanding? किती लोकांना कळतं. In the natural, it was the cross. नैसर्गिक स्तरावर क्रॉस. So if he went in the natural, नैसर्गिकात जर तो गेला he would have been very sad. तर एकदम दुःखी असता. का तुम्ही sad आहे? कारण की पुढे क्रॉस आहे. See? But if he went in the spiritual, आध्यात्मिकात जर गेला काय दिसतं तुम्हाला पुढं? क्या दिख रहा आगे. नाही क्रूस नाही दिसत. अरे क्रूस Hallelujah. दिसत नाही. नाही? पण काय दिसतं? क्या दिख रहा. गौरव दिसतं. हालेलुया. मुझे तो हेवन में का सोना दिख रहा. Are you understanding, people? Hallelujah. If you get in the natural, you see the cross. If you get in the spiritual, you see the crown. नैसर्गिक स्तरावर उतरलात ना नुसता क्रॉस दिसेल. आध्यात्मिक स्तरावर गेलात तर मुकुट दिसेल. Praise God. आमेन.
some ministers, while they pay the price for the ministry, काही देवाचे सेवक सेवेसाठी किंमत मोजताना they look as they have been baptized with vinegar, not with असं दिसतं की जणू त्यांना सरका विनिगर त्याचा बाप्तिस्मा दिलाय. it's not the baptism of suffering and of joy. त्रासांचा आणि आनंदाचा बाप्तिस्मा दिसत नाही. See, if you read Paul's suffering, so much he suffered. पॉलला आपण जर वाचलं तर कळतं खूप त्रास झाला. And he says in 2 Corinthians 12:10, 2 करीन 10:12 मध्ये तो म्हणतो, 12:10 मध्ये म्हणतो, therefore I take pleasure in infirmities. See that? हालेलुया. Why? का बरं असं? Because he was not seeing the infirmity, he was seeing the crown. 2 करींथ 12 आणि त्यातलं 10वं वचन. Therefore I take pleasure in infirmities, in reproaches, in needs, in persecutions, in distresses for Christ's sake. Say, म्हणून ख्रिस्ता करता अशक्तपणामध्ये, अपमानामध्ये, अडचणीमध्ये, पाठलागांमध्ये, संकटांमध्ये मी संतुष्ट आहे. see, if he was in the natural, what he would say? जर तो नैसर्गिक स्तरात गेला असता तर काय म्हटलं असता? Therefore I take pleasure in the times when I was not beaten, when the times when people gave me nice money and food, in times when I didn't have troubles, in times when everything was peaceful around me. काय म्हटलं असता तो नैसर्गिक स्तरावर? माझ्या शक्तीमध्ये, माझ्या मानामध्ये, माझ्या सौख्यामध्ये, माझ्या सगळ्यात चांगल्यामध्ये मी संतुष्ट आहे असं त्यांनी But he says, लिहिलं. I take pleasure in infirmities because he was not looking at his infirmities, he was looking at what he was going to get पण ahead. पॉल काय म्हणतो? मी अशक्तपणामध्ये, अपमानामध्ये, अडचणीमध्ये, पाठलागांमध्ये, संकटांमध्ये संतुष्ट आहे, कारण की तो त्या सगळ्याकडे बघतच नव्हता. Praise God. Who Hallelujah. would not like to have the strength of Paul? कुणाला पॉलची शक्ती मिळणं आवडणार नाही? But then, पण मग what makes you weak? तुम्ही का अशक्त पडता? When you go through all this, ह्या सगळ्यातनं जेव्हा जाता it makes you weak. तुम्ही अशक्त होता. And it is good for you तुमच्यासाठी ते चांगलंच आहे, because in your weakness lies God's strength. कारण तुमच्या अशक्तपणात त्याची शक्ती येते. When you are weak, then only you will be strong. जेव्हा मी अशक्त तेव्हाच मी शक्तिमान. See, when you have everything going your way, you are not weak. जेव्हा सगळं काही तुम्हाला हवं त्या पद्धतीनं होत असतं तेव्हा तुम्ही अशक्त नाही. That's why you have no God's strength. म्हणून मग देवाची शक्ती तुम्हाला मिळत नाही. But things are going contrary. पण सगळं उलट व्हायला लागलं. When things go contrary to you, आजकाल मालूम नाही सब उलटा ही हो रहा. you become weaker and मग weaker. तुम्ही काय होता? अशक्त. Then you pray and you fast, you become weaker. मग तुम्ही प्रार्थना करता, उपास करता, मग अजून अशक्त, More weaker, more अजून weaker. अशक्त, अजून अशक्त. But then, मग the inner man becomes stronger, आतला stronger, माणूस stronger, एकदम stronger. बलवान. And strength is flowing out to you. आणि मग शक्ती तुमच्यातनं बाहेर पडते. And you are a blessing to somebody. आणि कुणासाठी तरी तुम्ही आशीर्वाद होता. And then people tell you, मग लोक म्हणतात, काय ब्रदर तुम्हाला Brother? काय सांगायचं? काय सांगायचं? तुम्ही कशाला मला प्रेयर करणार? तुम्ही गेलं का? मी कुठनं गेलं तुम्हाला माहितीये का काय? Then he says, मला मग ते पण म्हणतात, माहितीये, मला माहितीये ब्रदर, मी पण आत्ता त्या त्रासात आहे. मी सुद्धा सध्याला तसल्याच त्रासात आहे ब्रदर. That person says, मग तो माणूस म्हणतो, तुम्हाला माहितीये का? तुम्हाला माहित आहे 3 लाख हे लोकांनी घेऊन टाकलं. असं का? माझं 5 लाख गेलेले, तरी सुद्धा मी हसतो. आमेन. See, that is a comfort to others. मग ते सांत्वन होतं दुसऱ्यांना. पण आपलं पोट भरलं आणि दुसऱ्यांना सांगतो, काळजी करू नका, तुमचं पोट रिकाम आहे. काय नाही, मला माहितीये काय. ते म्हणणार, तुमचं पोट मोठं आहे, तुम्हाला सगळं काय जेवण तुमको क्या सांगणार. मालूम पडेगा, तुम खा पी के सुखी है. So you are strong. तुम्ही बलवान होता. मग How can you strengthen the weak? आणि मग अशक्तांना तुम्ही कशी शक्ती देणार? So God will allow you. तर काय होतं, देव आपल्या जीवनात हे सगळं व्हायची परवानगी देतो की होऊ दे, लेट इट बी. Take it as a school for you. तुमच्यासाठी ही देवाची शाळा आहे आणि त्या School शाळेमध्ये of the Holy Spirit. पवित्र आत्म्याची शाळा आहे. He's taking you through all this. आणि या शाळेत देवा आपल्याला पहिलीतनं दुसरीत नेतोय. Amen. आमेन. He's allowing those sufferings to तो come त्रास येऊ देतो. वो Why? एग्जाम रखा है का? because he is interested in you. त्याला तुझ्यात उत्सुकता He आहे. loves you. त्याचं तुझ्यावर प्रेम He आहे. wants you to become like him. त्याची इच्छा आहे तू त्याच्यासारखा हो. But all that stubborn infirmities and the stubborn all those things, substances you want to remove from the gold. पण तो सगळा हट्टीपणा, तो जिद्दीपणा, ते अशुद्ध धातू त्याला सोन्यातनं काढायचे. See, some of the gold, काही सोनं, it has to remain long time in the cauldron. काही सोनं भट्टीमध्ये जास्त वेळ ठेवायला लागतं. Not because the goldsmith loves it, त्या सोनाराला आवडतं म्हणून नाही, but because there are stubborn
substance is stuck to it. या सोन्यात इतके हट्टी अशुद्ध धातू होते, मग करू काय, याला ठेवला भट्टीच्या Amen. अस्त्र. आपण म्हणतो त्याला केवढं कमी त्रास आहे, मला एवढं त्रास आहे. काय करणार, तुमच्यामध्ये ते आहे ना, ते काढायला थोडं त्रास होतो. थोड़ा टूटना पड़ेगा ब्रदर, वो त्याच्यामध्ये लवकर निघालं. उसका जल्दी निकला, तुमको टाइम लग रहा. You know, sometimes the stubborn stains are there on your shirt. कधी कधी शर्ट वरती जिद्दी डाग असतात. You just little bit is there, you put Nirma, you put in the washing machine, एक राऊंड निघून जातं. निघतं. बाकीला तुला घसायला लागतं असं. Vanish. लाव रे, करा करा. Vanish. हे 2-4 आणि घेऊन टाक रे, त्याला टाक ड्राय क्लिनिंगला, इथं टाक तिकडे. Hallelujah. What to do? Stubborn stains, they don't जिद्दी come डाग, easy. जिद्दी डाग निघत नाहीत लवकर. Some of our pride is there, some of our थोडासा- ego is there, some of our attitude problem असतं is काय there. काय, कोणाकोणाचं काय काय असते, कोणाला गर्व, कोणाला मीपणा, कोणाला काय तर काय So तर काय. it takes time. मग वेळ लागतो ते सगळं For तुटायला. others, it may not take time. इतर लोकांना एवढा कदाचित लागणार नाही. How many are understanding? किती लोकांना कळतं. But through it all, पण सगळ्यात let us sing, गाणं गा, let us praise, प्रभूची स्तुती करा, because we are becoming like कारण आपण Jesus. येशू सारखे होतोय. Amen. Amen. कमी टाइम लागू द्या, जास्त वेळ लागू द्या, पण फायनली मी येशू सारखं होणार. हालेलुया. Main thing मुख्य गोष्ट, of God is देवाची. to make us like Jesus, nothing else. मुख्य गोष्ट आहे देवाची, ती म्हणजे आपल्याला येशू सारखं बनवायचंय. Praise God. Amen. To be like Jesus. येशू सारखं होणं आहे. That's why Paul says, म्हणून पॉल म्हणतो, I now rejoice in my sufferings for you. आता मी माझ्या त्रासांमध्ये तुमच्यासाठी आनंद करतो. See, what a statement that is. काय वाक्य आहे. Very few Christians can say that. फार कमी ख्रिस्ती लोकांना असं बोलता येतं. He says, I now rejoice in my sufferings for you. तो म्हणतो माझ्या त्रासांमध्ये आता मी तुमच्यासाठी आनंद करतोय. See, the nominal Christian, the carnal Christian will say, I praise God that I hadn't to go through all that kind of suffering. साधारण ख्रिस्ती माणूस काय म्हणेल की मी देवाला धन्यवाद देतो, आभार मानतो की मला या सगळ्यातनं जावं लागलं नाही. Yeah, the carnal Christian will say, I praise God that I hadn't to go through all this kind of suffering. दैहिक ख्रिस्ती काय म्हणेल की देवाला धन्यवाद बाबा, माझ्यावर अशी कधी वेळ आली नाही, मी या सगळ्या त्रासातनं गेलेलो नाही. A little better Christian will say, I thank God I can endure this suffering. थोडा चांगला ख्रिस्ती काय म्हणेल की देवाला धन्यवाद, मला थोडेसे त्रास सहन होतात. But here, इथे- a proper true Christian will say, I now rejoice in my suffering for you. खरा ख्रिस्ती काय म्हणेल किंवा काय म्हणतो की मी माझ्या त्रासात तुमच्यासाठी आनंद करतो. Praise God. आमेन. See, God showed the difference between suffering and enduring. देवबाप त्रास आणि त्यात टिकणे यातला फरक दाखवत आहे. Amen. आमेन. The sufferings of Jesus Christ येशू ख्रिस्ताचे and त्रास, the sufferings for Christ ख्रिस्तासाठी and the sufferings सोसलेले in त्रास, Christ ख्रिस्तातले त्रास, and the persecution we receive in Christ. ख्रिस्तात आपल्याला झालेला छळ, See, it should not be the mistakes because of what we have done. आपण जे केलंय त्यामुळे झालेल्या ह्या चुका नको. Amen. Amen. Whatever sufferings you face for Christ, in Christ. ख्रिस्तासाठी तुम्ही जे काही त्रास सहन करता, ख्रिस्तात त्रास सहन करता. See, some people break the law, कसं असतं, काही लोक नियम तोडतात, do wrong things, चुकीचं काम करतात, and then afterwards they are reaping what they are sowing. मग जे पेरलं ते कापणार ना. Then they are say, I'm suffering for the name of Jesus. मग म्हणतात येशू के नाम के लिए देखो कितना तकलीफ हो रहा मेरे को. That is not suffering for Jesus. त्याला तकलीफ आणि त्रास नाही म्हणत. That is suffering for your own mistakes. ते तू स्वतः चूक केली म्हणून तू त्याचे त्रास भोगतोय. But when you say I'm suffering for Jesus in पण your जेव्हा- mistakes, you will never change. जेव्हा तुम्ही असं म्हणताय स्वतः चूक केली आणि तरी म्हणताय की मी येशूसाठी त्रास सहन करतोय, त्याला तुम्ही तुमची स्वतःची चूक कधी सुधारणारच नाही. You don't want to change. मग असं म्हणायला लागतं की तुम्हाला बदलायचंच नाहीये. That's why you are putting the blame on God, or you're म्हणून- saying for God I went through this. तुम्ही देवाच्या दारी सगळं खापर फोडून म्हटलंय देवाची चूक आहे, देवानी But केलं. if you know that you're suffering because of your own mistakes, you need to repent, break, and come back to the Lord. पण तुम्हाला जर कळतंय की माझ्या स्वतःच्या चुकीमुळे हे सगळे त्रास मला होत आहेत, तर मग चूक स्वीकारा, पश्चाताप करा, सॉरी बोल, वापस आ. The suffering for Jesus is not suffering because of breaking some law. आपण काहीतरी नियम तोडले आणि आपण चुकीचं केलं म्हणून आपल्याला जो त्रास झाला तो त्रास म्हणजे येशूचा त्रास नव्हे, Not the suffering of disobedience. किंवा आज्ञाभंगामुळे जो त्रास होतो तो त्रास म्हणजे येशूचा त्रास नाही. Amen. Amen. Because you did something wrong, that doesn't mean that you're suffering now for Jesus. Just because you were कळलं ना? beaten up or something went wrong for you. कळलं ना तुम्हाला, तुम्ही काहीतरी चूक केली आणि म्हणून तुम्हाला त्रास होतोय,
तो येशूमुळे झालेला त्रास नाही. Those sufferings are for yourself ते तुम्ही स्वतःचे स्वतः करून and घेतलेले for the त्रास आहेत. mistakes you make. तुम्ही चुका केल्या त्यामुळे तुम्हाला ते त्रास Because what झाले. you sow, you will reap. तुम्ही जे पेराल ते कापाल. Paul was not suffering for wrong things. पॉल काही चुकीच्या गोष्टींसाठी त्रास सहन करत नव्हता. Amen. आमेन. But he was suffering for the right things he was doing. योग्य काम, येशूसाठी जे योग्य काम करत होता त्यासाठी पॉलनी त्रास सोसला. Amen. आमेन. That's why some people, when they do wrong and they get caught, they say, please pray for me. I'm suffering for Jesus. म्हणून काही लोक चूक केल्यानंतर जेव्हा पकडले जातात तेव्हा म्हणतात की मला येशूसाठी हा त्रास होतोय, माझ्यासाठी तुम्ही प्रार्थना करा. See? And I don't like to pray for them because that is the stubbornness which is not allowing them to accept their mistakes. मला त्यांच्यासाठी प्रार्थना करायला आवडत नाही, कारण की ते लोक जिद्दी असतात आणि ते आपली चूक पत्करायला तयार नसतात. See? सगळे येशूवर ढालतात. How can I pray for them and how will Jesus listen to my मी prayer? कशी त्यांच्यासाठी प्रार्थना करणार आणि येशू माझी काय प्रार्थना ऐकणार मग? Yes. When they have done something wrong, they get त्यांनी- caught and they say, Pastor, please pray. This suffering has come, because of the name of Jesus. त्यांनी चूक केली, त्याचा त्रास त्यांना होत आहे आणि मग ते म्हणतात येशूमुळे मला हा त्रास झाला, पास्टर प्रार्थना करा. Yeah, I'll pray for you definitely. प्रेयर मी करीन, That you realize what you have done and you repent about it. नक्की करीन की तुम्हाला कळावं तुम्ही काय चूक केली आणि तुम्ही पश्चाताप करून परत यावं. Are you understanding, people? हालेलुया. That kind of prayer will be right for me. त्या पद्धतीची प्रार्थना माझ्यासाठी योग्य असेल. That's why we need to differentiate between the suffering for Jesus and suffering for ourselves. म्हणून आपण स्वतःच्या चुकीमुळे जे त्रास सोसतो ते आणि येशू खातर जे त्रास सोसतो ते ह्यातला फरक समजून घ्यायला शिका सिस्टर. See, some people make wrong choices in their lives काही लोक आपल्या जीवनामध्ये चुकीचे निर्णय घेतात, and they reap their results. त्याचे परिणाम भोगतात And they say, we are suffering for Jesus. आणि मग म्हणतात येशू के वजह से बहुत तकलीफ हो रहा. One woman gave 9 lakhs to somebody of a friend, मी and तुम्हाला सांगितलं एकदा एका बाईनं 9 लाख रुपये कोणाला तरी दिले, because that person said, in 6 months I will give you 18 lakhs. पण तो म्हटला समोरचा की 6 महिन्यात त्याचे 18 लाख करून देतो. Now this covetous spirit just suddenly burst out of her and she gave लोभीपणाचा that 9 आत्मा lakhs. हिच्यामध्ये आला आणि हिने 9 लाख दिले. She didn't use the wisdom of God नाही वापरलं ज्ञान, because that lady showed so many people got 18 lakhs, it seems. कारण की म्हणे तिनं असं खूप दाखवलं की कितीतरी लोकांना 18 लाख मिळालेले आहेत. And then after 6 months, that lady didn't give the money, she vanished. 6 महिन्यानंतर ती बाई काही दिसेच ना, ती गेली, पैसा पण नाही, काही And नाही. this lady came to me and she said, I didn't even tell my husband. मग ही See म्हणते that. दे बाप्पा, ती म्हणते मी नवऱ्यालाही सांगितलं नव्हतं की मी 9 लाख दिलेले आहेत. आणि नवऱ्याला असं आहे की मी जे पैसे जमा करायला तुला दिलं ते आहे म्हणून. नवऱ्याला असं वाटतंय की जे 9 लाख मी हिच्याकडे दिले होते सांभाळायला ते अजून तिने ठेवले. And so she says, now I want to commit suicide. ती म्हणते आता मला आत्महत्या करावीशी वाटते. From the frying pan to the fire now. म्हणजे झालं का, अगोदर फक्त कुठे होती, तव्यावर, आता कुठं, आगीत. See, sometimes because of wrong choices or because of not using the wisdom, sometimes because of our own covetousness, असं होतं we do आपल्या स्वतःच्या चुकीमुळे, steps of- yes. आपल्या स्वतःचा कुठेतरी स्वतःचा स्वार्थ असतो, त्या स्वार्थामुळे, त्या चुकीमुळे मग हे भोगावे लागतात. Paul says, be content with what you have. पॉल काय म्हणतो, तुझ्याकडे जे आहे त्यात समाधानी And राहा be wise also. आणि जरा शहाणा राहा. Prayerfully talk about it, discuss with somebody. थोडा शहाणा राहा आणि प्रार्थना करून त्याविषयी बोल. Amen. आमेन. And because we make wrong choices, we land into trouble and मग- we say we don't want to come to church because God is not helping us. आणि मग चुकीचे निर्णय आपण घेतो, त्यामुळे आपल्याला त्रास होतात. मग आपण म्हणतो देव मला मदत करत नाही, मी चर्चला नाही जाणार. असं होतं का कुठं? What is the use? काय फायदा? Because there you had an opportunity for God to forgive you and to help you. कारण देवानी संधी दिलेली होती, क्षमा करून तुला मदत करायची संधी, That was the only place God could have helped you. आणि तिथंच देव तुला मदत करू शकतो. Now you फक्त are outside the will of God, you are outside the church also. आता तू देवाच्या इच्छे पलीकडे गेला आणि चर्चच्याही बाहेर गेला. And God cannot now forgive you, and if He cannot forgive you, He cannot help you मग as देव well. तुला कशी क्षमा करणार, आणि देवानी तुला क्षमा नाही केली तर तुला मदत कुठून मिळणार? The suffering of Jesus is when you have not done anything wrong. येशूसाठी त्रास, जर तुम्ही काही चूक नाही केलेलं आणि तरी येशूसाठी तुम्हाला त्रास होत आहेत, That is real suffering. ते खरे त्रास. And there you can rejoice. तिथे मग आनंद करता And you येतो will automatically rejoice. आणि आपोआप आनंद येतो. Because कारण- you know तुम्हाला माहित this असतं is for the cause of God. हे देवासाठी मी सहन करतोय. And you will automatically have the spirit of joy coming. आपोआप तुमच्यामध्ये तो आनंदाचा आत्मा येतो. But when you do wrong, पण तुम्ही काहीतरी चूक केली and when you suffer, आणि मग तुम्हाला त्याचा त्रास झाला, nobody even doing like that little gudgudi also you cannot laugh because you know you are wrong. How can you laugh in it? मग तुम्हाला हसू पण येत नाही गुदगुल्या केल्याशिवाय. तुम्हाला माहिती असतं नाही चूक केली, केल्याशिवाय नाही केलं तरी नाही येणार. केलं तरी येणार नाही. हालेलुया. कारण की तुम्ही चूक केलं कसं काय येणार हसायला? आमेन. Even if I give you laughing gas, you will not laugh. Because you know you have done wrong and you cannot laugh because you know that God is not happy with you. You are just तुम्हाला माहिती laughing. असतं मी चूक केलेली आहे, देव माझ्यावर नाराज आहे, तुम्हाला कळत असतात.
Praise God. Hallelujah. That's why some people you tell them to laugh, rejoice in the Lord, they'll say नाही होत. मग काही अरे लोकांना खरं ना, किती नाही सांगा होत. किती अरे मी सांगा गुदगुदी करतो, नाही आनंद करा होत. आनंद का करा नाही होत? नाही नाही हो रहा नाही अरे कैसा नहीं हो रहा कारण की मी चूक केलंय. मी चूक केलं करके नाही हो रहा. But the moment you repent, पण ज्या क्षणाला तुम्ही पश्चाताप करता peace will come, शांती येते God will take over. देव ताबा घेतो Then you start rejoicing मग तुम्ही आनंद and करा see what God can do for आणि you. पहा देव तुमच्यासाठी काय काय करेल. Praise God. हालेलुया Amen. हालेलुया. Real suffering will give you real joy. खरे त्रास खरा आनंद देतात. False suffering will not give you joy but sorrow. चुकीचे त्रास आनंद देत नाहीत तर अजून त्रास देतात. Amen. आमेन. You have not, if you have not sinned against God, if you have not sinned against any man, against the law of God, then you are innocent. Then in your troubled times, you will have joy. तुम्हाला मग आनंद मिळेल. समजा तुम्ही काही देवाविरुद्ध पाप केलेलं नाही, कुणाविरुद्ध काही केलेलं नाही, खोटं केलेलं नाही, चूक केलेली नाही, तरी त्रास तर मग ते त्रासात देव आनंद देईल. Praise the Lord. Amen. People have done evil against you. लोकांनी तुमच्या विरुद्ध समजा काही वाईट केलं You are still saying, I forgive. तरी तुम्ही म्हणता I मी क्षमा forgive. करते मी I क्षमा forgive. करते You will have joy. मी क्षमा करते You will have मी confidence क्षमा करते. तुमच्यात मग एक आनंद एक विश्वास येईल. that my God is with me. माझा देव माझ्या बरोबर I आहे. have done right. मी योग्य ते But केले still these wicked people are against तरी me. हे दुष्ट लोक माझ्या विरुद्ध But आहेत. I will rejoice. मी आनंद That करणार. is suffering for Jesus. ते येशूसाठी त्रास सहन करणं. When you are doing right, when you are doing good, की not जेव्हा evil. तुम्ही योग्य काम करत असता तुम्ही काही चुकीचं केलेलं When you are नसतं trying to your best to do right and obey God. आणि सर्व तोपरी प्रयत्न करत असता की मला देवाचंच आता ऐकायचं मी देव म्हणतो तसंच करणार. That's why when I first started to taste the part of the gospel where it's called the suffering for Jesus, आणि म्हणून जेव्हा शुभवर्तमानाचा हा त्रास नावाचा भाग जेव्हा पहिलं माझ्या जीवनामध्ये मी अनुभवला I mean it's nice to taste all the various parts like forgiveness and all that, म्हणजे देवातले जे सगळे वेगवेगळे भाग आहेत त्याचा अनुभव घेणं चांगलं आहे जसं क्षमा or वगैरे, healing or किंवा prosperity. आरोग्य किंवा समृद्धी. But a lot of people are claiming prosperity when forgetting that Jesus said you will receive 100-fold with persecution. पण खूप लोक समृद्धी मागताना हे विसरून जातात की येशू म्हटला तुला 100 पटीनं मिळेल त्रासांसकट See, छळांसकट. that's what it says in Mark 10, isn't it? हा मार्क 10 मध्ये लिहिलेलं आहे त्यांनी. So let's not forget the other part of the gospel that also talks about suffering. तर शुभवर्तमानाचा जो एक भाग त्रासांविषयी बोलतो त्याच्याकडे उगीच कानाडोळा करून राहू नका. So we need to teach the Christians what truly is a Christian suffering. ख्रिस्ती लोकांना खरोखर ख्रिस्ती त्रास काय आहेत हे शिकवा. Amen. That we Amen. may live a balanced Christian life. हे संतुलित जीवन जगता आलं पाहिजे. People thought faith message means all about prosperity and wealth and so on. लोकांना वाटायचं की विश्वासाचे संदेश म्हणजे नुसतं पैसा पैसा आणि ऐशाराम. But with that comes persecution as well. त्याच्याबरोबर छळही येतात. We need to live a balanced Christian life. संतुलित ख्रिस्ती जीवन जगायला शिका. Praise God. Amen. All throughout 22 years of walk with God, सगळी 22 वर्ष आज देवाबरोबर आम्ही चाललो. we have faced so many persecutions and attacks. कितीतरी छळ झाला आमचा कितीतरी हल्ले झाले. But when you are seriously involved in serving God, पण ज्या गांभीर्यानं तुम्ही देवाची सेवा हातात घेता that is the time people will say things that you didn't say and accuse you wrongly also. त्यावेळेला मग लोक उगीच खोटं नाटं तुमच्या विरुद्ध काहीतरी बोलतील आणि तुम्हाला दोष देतील. Every time you are taking a step of doing right, ज्या दरवेळेला तुम्ही योग्य कामाचं पाऊल उचलाल there will be people stopping you from doing it. लोक तुम्हाला थांबायला येतील They will accuse you. नावं ठेवतील. Because people they don't like to see you progressing कारण लोकांना without तुमची making blunders in your life. लोकांना तुम्ही चुका न करता एवढी प्रगती करताय हे आवडत नाही. Yes. पचत There is नाही. envy. ईर्ष्या There's always envy. जळफळाट. When की you हे try to go the second mile, people will not like it. तुम्ही दुसरं माईल चालायला लागता मग लोकांना आवडत नाही. मग लोक म्हणतात इतना भी ये क्या कर रहा है ऐसा कोई करता है क्या. Why? का? Because they cannot match their footsteps. कारण की त्यांना ती पावलं जमवता येत They नाहीये. cannot go according to their commitments. त्यांना त्यांच्या करारानुरूप करता येत नाहीये. See, if I find समजा. that she's coming up in life, मला असं आढळलं की हे जीवनात वर येत आहेत. see, I will always be envious. No, I think so काहीतरी ते wrong पण असेल त्यांच्या तर लाईफ माझ्या डोक्यामध्ये मध्ये. काय चक्र चालू होणार नक्कीच तो किया रहेगा उलटा But पुलटा. the day I hear one bad news about her, पण ज्या दिवशी मी काहीतरी त्यांच्याविषयी चुकीची वाईट बातमी ऐकीन you know what I will do? मी काय करीन I'll go and tell her, जाऊन सांगेन don't worry. काळजी नको करू. हे सगळं होतं असं होतं काय रे कधी कधी आता. होतं. होतंय. See, it's my ego now. आता कधी-कधी माझा होतं अहमपणा आता.
होतं काय, काळजी करू नका. काळजी नको. देव मोठा आहे, फॉरगिव्ह Hallelujah. करणार. बट इनसाइड आतमध्ये आय एम हॅपी मला आनंद असतो दॅट शी इज लाईक मी नाव. की आता ही पण मायासारखीच आहे, चुकली. आर यू चुकली. अंडरस्टँडिंग पीपल? कळतं बट का? द मोमेंट पण ज्या क्षणाला I come to know, though she didn't make any mistake, मला हे कळतं की त्यांनी काही चूक नव्हती केली, that envy comes. लगेच ईर्षा, Because then I cannot match with them. जळफाट, कारण की तेरी मेरी जमरही नाही अभी. See, every time a person wants to walk right ज्या दर वेळेला and do right, एखाद्या बिलीव्हरला सरळ चालून सरळ कामं करायची असतात, they will have very few friends. खूप कमी मित्र असतात अशांना. Every time you make mistakes, ठेवा. you will have many friends. सरळ मार्गी बिलीव्हरचे मित्र कमी, चुका करणाऱ्या बिलीव्हरचे मित्र जास्त. आता शोध तुझं जीवन But काय a आहे. time will come, पण एक वेळ येईल, you will be lifted up by God so much देव तुला इतकं उचलेल that many will come behind की you खूप लोक तुझ्या मागे मागे येतील to be like you. तुझ्यासारखं बनायला. This is the world. ती पण वेळ येईल. How many are understanding people? किती लोकांना कळतं मी काय म्हणतो. Attack after attack came on us. हल्ल्यांवर हल्ले झालेत आमच्यावर. See, we cannot share everything with you, सगळं नाही सांगू शकत तुम्हाला. but we had to shed tears before God. आम्हालाही रडावं लागलेलं आहे देवासमोर. And sometimes you say, Lord, why me? Why me? आणि Lord?" मग कधी कधी येतो डोक्यात विचार की प्रभू मला एवढा त्रास का. And that time God taught us. आणि त्यावेळेला मग देवाने आम्हाला शिकवलं, It is not just enduring through the suffering, enduring with sorrow, enduring with cursing. No. त्रासांमध्ये चिकाटीनं टिकून राहणं फक्त नाही, It is overcoming such hurdles त्यावर in your life. मात करून विजयी बाहेर येणं. Praise God. Hallelujah. Overcoming them. मात कर Not त्याच्यावर just आणि बाहेर ये. काय करायचं, हे त्रास आहे आपल्याला त्याच्यामध्ये जायलाच आपलं रडत लागेल. बसून काय देव करू, आहे का काय नाही आहे का करू? माहित नाही, पण जा दे, अरे. आपण त्याच्यामधनं आपलं जायला नाही पाहिजे. You have to be an overcomer, and overcoming comes when you rejoice in your situation. त्याच्यामधून फक्त जायचं नाहीये, त्याच्यामधून आनंदाने जाऊन बाहेर पडायचंय. God loves Vijay. overcomers. Read the book of Revelation. It speaks more of overcoming. Every church, every Gentile church that John wrote to, he has written, overcome, overcome. He who overcomes, I will give him the bread of life. Hallelujah. He will Hallelujah. overcomes, I will make him the pillar in the temple of God. Amen. He who overcomes. योहानानं लिहिलेलं आहे. योहानाच्या पत्रात सगळ्यांना परराष्ट्रांना पण लिहिलेलं आहे, जो विजय घेईल, जो मात करेल त्याला देवबाप असं देईल, त्याला देवबाप मंदिरात रोवेल. जो मात करेल It doesn't say he who endures. जो त्रासांमध्ये चिकाटीनं राहील फक्त नाही, He who endures till the end will be saved, but he who overcomes will receive this, will receive that. जो मात करेल त्याला हे मिळेल, ते मिळेल. How many are understanding people? किती लोकांना कळतं मी काय शिकवतो. Amen. यीशु आप रहेंगे साथ, हम कभी न होंगे निराश। यीशु आप रहेंगे साथ, हम कभी न होंगे निराश। आप सब कुछ संभालेंगे, यीशु सब कुछ संभालेंगे। आप सब कुछ संभालेंगे, यीशु सब कुछ संभालेंगे। यीशु आप रहेंगे साथ, हम कभी न होंगे निराश। यीशु आप रहेंगे साथ, हम कभी न होंगे निराश। शांति दाता आप ही तो है, सर्वशक्तिमान आप ही तो है। शांति दाता आप ही तो है, सर्वशक्तिमान आप ही तो है। यीशु आप रहेंगे साथ, हम कभी न होंगे निराश। यीशु आप रहेंगे साथ, हम कभी न होंगे निराश। आप सब कुछ संभालेंगे, यीशु सब कुछ संभालेंगे। आप सब कुछ संभालेंगे, यीशु सब कुछ संभालेंगे। यीशु आप रहेंगे साथ, हम कभी न होंगे निराश। यीशु आप रहेंगे साथ, हम कभी न होंगे करते आप ही तो है,